15 तारखेक आता पण आझाद मैदान हो प्रोटेस्टा खातीर आसता न्हू, हांगासर इव्हेंट करपा खातीर आता सध्या इव्हेंट केल्ले आहा तांच्यांनी. आझाद मैदानाचेर अशे इव्हेंट्स करता हो कितें इव्हेंटाचो सरकार जाला असो. जब जब सरकार धरता है इवेंट को आगे करता है. BJP, this election is a fight of people of Goa against BJP to show people. But people are also saying that we are done with BJP, we are done with Congress, we are also done with AAP. We want something new. कित्याक जाणा ते जंप मारता ते पळयला जिखल्या उपरांत सगळे जाण वेदर इट इज आम आदमी पार्टीचो येदो व्हडलो राघव चड्डा आसलो मनशाचेर विश्वास केलेलो तो सुद्धा जंप मारला. सो ट्रस्ट इशू सॉलिड जाल्लेलो आसा. दे आर सेइंग वी वॉन्ट न्यू फेसेस. ह्या इशू एक पहिली गोष्ट आम्ही सदीत सरकार इतको बिझी आहा की त्यांच्यानी एक प्रोटेस्ट स्ट्रायकाची लिकेज स्टॉप करू शकना. पेपर लीक पयस दे डू नॉट वॉन्ट टू रिपेअर दी. त्यांचे सगळे लीक जाता. मेमोरियल लीक जाता. त्यांचो घर सरकारूय लीक जाता सध्या प्रेझेंटली. त्यांचे भुरगी लीक जाले भायर पॉलिटिकल पार्टीन येवपाक लागले. भुरगीं भायर लीक जालेली आहा आणि भुरग्यांक आता ते आता जेनझी करता म्हणून सांगता. हे परिवारवाद काबार जावचे ना. त्यांनी गंभीर आरोप केलो यांचेर ईव्हीएमाचो. लास्ट टाइम बॅलेट पेपराचेर करून दाखयले न्हू तुका तेंच्यांनी. त्यांच्याकडे भरपूर काळीजा. खंयचे बॅलेट पेपर केचेर केला बॅलेट पेपर रे. झेडपी इलेक्शन झेडपी इलेक्शन नाका रे. आमटा असेंब्ली इलेक्शन करून दाखया रे. आता त्यांच्याकडे गट्स पळयतलो तू. कोराम रे आमटा करा. कितें करचे ना म्हणटा तू. करचेत नाल्यार कित्याक अरे हो बीजेपीची परंपरा आसा. उलटा खातीर येणाऱ्या विधानसभेची निवडणुकेक तो ताका लोक आमचे गोंयचे मतदार तांकां थोडे शिकयतले हातून मात्तूय दुमत ना. की त्यांच्याकडे मतासून धडे शिकोवपा खातीर काय ना. ईव्हीएम ऑलरेडी हा खंय. तुमकां अशें दिसता ईव्हीएम हॅक जाता अशें. आयज पॉसिबिलिटी खुबशे कडेन आमी सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान पळयता की ईव्हीएम हॅक जावपाचो प्रश्न आसा. परिस्थिती जावंक शकता अशें खुबशे कडेन आमी पळयतात. नवे नवे युक्ती हाडटले कारण तांकां सत्ता ही सर्वश्रेष्ठ दिसता आनी म्हणून ते सत्ता सगळे सर्वश्रेष्ठ आणि त्यामुळे ईव्हीएम त्यांच्या कॉन्फिडन्सान आसा एवरी टाइम. जाल्यार ते बिहार असले राज्यान कशें हारले तर. See, कॅन गव्हर्नमेंट इंटरफियर इन दिस प्रायव्हेट दिस थिंग अँड स्क्रॅप इट कम्प्लिटली. ऑफकोर्स नी रे. सो कितें हो सीएम असक्षम आसा काय हाजे पर्सनल कितें इंटरेस्ट आहा भितर प्रॉपर्टी. हे मरे तुगेलो मुख्यमंत्री आणि राणो हे दोगूय मरे सामके गट आसा भितरल्यान. पण ते करता कितें खबर आहा. हांव तुका मारिल्ल्या भशेन करता तूं रडलेल्या भशेन कर. सीएम मुद्दाम जावन ताका काडून उडयना की अशें प्रोटेस्टर्स बसला नाव घाण करता तेजे जाल्यार करुनी म्हणून अशें सोडून दिला ताका. आमच्या गोंयान एसटी पोर्टफोलिओ सध्या हँडल कोण करता. आयज तवडकराक दिल्लो आहा पयली चीफ मिनिस्टर. तो येवन एकदा तरी मेळोन ना, तो मेळोन ना. गेलो. गोंय भर खंय पळयता ते एसटी समाजूच बसलेले आसा भायर आणि हो तावडकर एक दीस सुद्धा वचोंक ना कोण तांकां येयला मेळपाक. म्हाका सांग पळया. आयज टुडे इज वर्ल्ड ट्रायबल डे. भारतीय युवा मोर्चा महिला मोर्चा जाले. तेंच्यांनी म्हणटा हांगासर वचून समर्थन करूंक जाय. थंय वचून समर्थन करना. तुम्ही हांगा वचून समर्थन करना. लोकांक अशें सोशल मिडियाचेर टिका करता तेंच्यांनी. पूण आयज समज हो मुद्दो जो हांगासर रामान उखल्ला तेणे आपले पर्सनल घराचे इशू काय घेवन बसोंक ना. तो इज सिटींग फॉर गोवा आणि इशू समज जेन्युअन आसा जाल्यार हे मोर्चा खंयचे आसा ते हांगासर दिश्टी कित्याक पडना. हांगा पावोंक ना म्हणून सांगतात. पयर हांगा येयल्ले ते ना पयली ते सेलिब्रेट 10:30-11 रोकडे पावतात ते. केन्नाय या पळय. तर पयली भायर सरोन रावता ते. धर्मेंद्र प्रधानान रिजायन केले म्हणून हांगा सेलिब्रेशन हाडले. ते पयलीच तयारी करून ते गेटी कडेन लिपताले ते. तांकां पयलें हांवें ते गेटी कडेन लिपताले वचून हांगासर भायर. म्हणजे तांकां सांगता तेन्ना ते भायर सरता. सपोज ते जेन्युअन जर गांवा खातीर किंवा जेन्युअन गजाली खातीर सपोज जर असलेले ते मोर्चा असलेले जाल्यार ते सद्दीच हांगा एटलिस्ट ते आपले पार्टी सायडीक दवरून ते आसताले हांगा. येयत जाल्यार तुमी वेलकम करतले. हे जाल्यार तांकां सल्यूट. जर तर 51% तर बायलां आसा जाल्यार 50% सुद्दां रिप्रेझेंटेशन बायलांचें कित्याक लागून ना. यू मीन टू से दे आर इनकेपेबल. बायलां आयज बिझनेस चलोवपाक शकता जाल्यार वाय नॉट पॉलिटिक्स. त्यांच्या पार्टी पॉलिटिक्सान तेंच्यांनी बायलांचो महिलांचो आरक्षणाचें उलयता तेंच्यांनी. तेंच्या पार्टीन कितके आसा बायलां. त्यांची बायलां गो बायलां ते सुद्धा काँग्रेसीचे तांचे बीजेपीचे न्हू ते. ना बीजेपीचे म्हणटा हांव ते उडी मारलेले बेबे सगळे ते. ना ते तांकां आतां काँग्रेसीची थंय गेल्ले आहा ते आनी तेंची बायलां बीजेपीची स्वताची बायलां खंयची तांकां त्यांची स्वताची बायलां म्हाका खबर ना. आतां सीएमाची बायलां इंट्रोड्यूस जातले. हय हे परिवारवाद काबार जावचे ना. इतके दीस कहे म्हणून मॅनेज करता बायलां सगळी भुरगीं. आयज जी बायलां 100 दीस बसप म्हटल्यार काम सोडून घरातले हे सोडून. कारापूरचे जे लोक जंतर मंतर गेला त्यांनी हांकां फंड कोणी केले थंय वचपाक. म्हाका एक सांग फंड गेला ते तुम्ही विचारू नका रे. ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्रेकिंग ब्लॉग गोवा. आयज 9 ऑगस्ट 2026. आयज तुमचो प्रोटेस्टाचो कितवो दीस जालो. आयज आमचो प्रोटेस्टाचो 127वो दीस अगेन्स्ट हाऊस ऑफ अभिनंदन लोधा कारापूर सर्वंट प्रोटेस्ट. सो हांवें लास्ट 100 डेज कितें तरी अपडेट घेतलेले तुमचे. आता सध्या प्रोटेस्टाचो कितें अपडेट आसा. आता सध्या फाटीच आमची एक ग्रामसभा जाली. तितून आमकां जे 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 शोकॉज आमी तेंची सांगून दिली. सगळ्यात पयलीं तेंच्यानी स्टॉप नोटीस जी काडलेली ती तेंचेर स्टे हाडली कंपनीन. म्हणजे ती स्टॉप नोटिसाक कांयच स्टँडूच नासलो.
अशी इतकी सामकी लो क्वॉलिटीची सामकी स्टॉप नोटीस तेंच्यांनी इशू केल्ली की येद्या व्हडल्या कंपनी फुडें ते सामकें एक अशें उडयलेलें कुस्कूट कशें तेंच्यांनी रोखडोच स्टे हाडलो. बरें शोकॉज तेंच्यांनी जेन्ना इशू केली पळय शोकॉजाची जेन्ना तेंकां रिप्लाय येयली तितून तेंच्यांनी परत कितें तरी आर्ग्युमेंट करूंक जाय आसलो तेंच्या वांगडा की बाबा तुमच्या आमकां ही शोकॉज मान्य ना अशें पंचायतीसून पूण कांय एक्शन घेवंक ना. आनी फाटीं आमच्या ग्राम सभेक आमी अर्बनायझेशनाचो म्हणजे आमकां शहरीकरण नाका हेजो एका मतान ठराव पास जालो. तशेंच 39A कारापुरान येवपाचो न्हू असो आमी हेजो ठराव मान्य करून घेतलो थंयसर. आनी आमच्या जे कारापूर सर्वणचे जो हावजो अभिनंदन लोधाचे जे प्रश्न आसले जसो की एक्सेस रोड आसलो एक परत बाकीचे जे बाकीचे म्हणजे एक कंपाऊंड वॉल आहा 176/1 तो इल्लिगल आहा तो रेग्युलरायज करपाचो ना आनी एक्सेस आमकां मेळोवन दिवची ही आमची मेन. टोटल पयली डिमांड आसतलो की कंप्लीट प्रोजेक्ट टू स्क्रॅप करपाक जाय म्हणून तो आमचो डिमांड मेन म्हणजे प्रायमरी डिमांड आमचो तो कन्सर्न आहा म्हटलेलें तुमी गांवाचो अस्तित्वाचो कन्सर्न आहा म्हटलेलें न्हू. सो हे कंपाऊंड तेज्या चड पलीकडे जालें न्हू. मेन प्रायोरिटी हेच जाता की ते गांवांत तो प्रोजेक्ट येवचो न्हू. 8,000 लोक येयले जाल्यार तुमकां गांवांक कितें उरतलें. आमी तो प्रोजेक्ट ताचेर सगळ्या वाटेनसून कितें म्हणटा तो आडो घातलेलोच आहा. पूण समज जर भितून कंपाऊंड वॉल जर इल्लिगल आहा जाल्यार ताका आमी हात घालूंकूच जाय न्हू. समज जर एक खंयचो कंपाऊंड वॉल इल्लिगल आहा जाल्यार तो आमी पयलीं स्टँड घेतलो. समज जर खंयच्या रोडाक आमकां जर परमिशन ना जाल्यार आमी त्या वाटेनसून वयतले ताका आडो घालूंक वयतले. परत थंय हिल कटींग जाला इल्लिगल हिल कटींग जाला तेजेरूय वयतले. म्हणजे आमी जे आमकां मेळटा तेंचो मुद्दो म्हणजे कितें खंयसर तेंच्यांनी कमी सोडला तो प्रोजेक्ट करपा खातीर आनी तेंच्यांनी आडमेचो रस्तो वापरला आनी खंयची इल्लिगलिटीज वापरला पळय तो इल्लिगल घेवन आमी ते एक करून तो प्रोजेक्ट कसो तो बंद उडोवपाचो आमचो निर्धार आहा. सरकाराच्या वटेनसून तुमकां कितें तरी गावलां आसतलें आश्वासन ते सीएमाक मेळ्ळे बी ते जाले तेज्या मागीर आतां इतके दीस बसला म्हणून कितें तरी ना अजून मेरेन आमकां सरकारानसून म्हणजे जेन्ना आमी 100व्या दिसा जंतर मंतर गेल्ले तेन्ना आमकां सरकाराचोच भाजप सरकाराचोच जो दामू नायक आहा अध्यक्ष बीजेपीचो जो अध्यक्ष आहा तेणीच आमकां इतको नेगेटीव कमेंट केलो की आमी सामके हादरून गेले. म्हणजे मेन म्हणजे आमच्या कारापूरसूनूच तांकां जेन्ना सपोर्ट केल्लो आनी आयज त्याच कारापूरच्या लोकांक जर तुमचे कडसून अशी जर उतरां येता जाल्यार आमी ती खपोवन घेवची ना. आमी ताचो निशेध करपाक लागले. सांगपाक शकता तुमी कितें म्हटलेलें तें. तेणी म्हटलें की हे जे कारापूरचे जे लोक जे जंतर मंतर गेला कारापूरचे जे लोक जंतर मंतर गेला तेणी आमच्या गोंयच्या नांवाची घाण केली आनी गोंयचे जे नांव आहा पळय ते म्हणजे खंयच्या दृश्टिकोनान ताका तशें दिसलें की सांगला तेणी अशें कित्याक दिसता ताका तें म्हाका खबर ना. तेणी पॉयंट बेश्टो मारला आसूं शकता पूण ज्या तरेन सकयल जे कमेंट्स आसले आनी ज्या तरेन लोकांनी आपलो द्वेश व्यक्त केलो तेज्या विरुद्ध तितूनसून कळोन येता की तेजे जे स्टेटमेंट आहा ते सगळे पाणयान गेल्लेले आहा. आमच्या कारापूरच्या लोकांक तुमची जी कडू स्टेटमेंट आहा पळय आमकां सायडीक काडपाचें फोडपाची ती खंय ना खंय तरी फाटी पडटा आनी ती उपेगूच पडची ना ह्यो प्रोटेस्ट बंद उडोवपा खातीर. सरकार सगळ्यांक टॅग दिता. खंय भुरगीं दिसली जाल्यार तांकां नक्सलायट म्हणप हांगा फंडींग येयला थंयसून फंडींग येयला. आयकचे ना रोखडे कित्याक बसला लोकांचो डिमांड कित्याक आहा तें आयकचे ना. इन्स्टेड तांकां लेबल्स दिवपाक लागता. हांगासरूय अशें कितें तुमकां लेबल्स गावला कित्याक येयना सरकार कित्याक एड्रेस करिना. पळय तुमी आतां जशें म्हटलें न्हू फंडींग थोड्या प्रोटेस्टांक मेळटा म्हणून. प्रोटेस्टाक फंडींग ते लोक करता जे लोक त्या प्रोटेस्टाक सपोर्ट करता. पूण ह्या सरकारा कडेन जो आतां फंड आहा त्या फंडाचे सरकार तरी सारक्या दृश्टिकोनांसून तो फंड युटिलायज करून घेता गा ह्यो एक मेन आहा प्रश्न न्हू. लोकांच्या प्रोटेस्टाक जर लोक सपोर्ट करता आनी तेंचे फंड जर तुमी खसून येयलो ह्यो पयसो खसून येता हांकां कोण फंड करता गा हे जर तुमकां प्रश्न येता जाल्यार तुमचे कडेन जो फंड आहा पळय तो तुमी सारको युटिलायज करता असो जेन्ना प्रश्न तुमकां येता तेन्ना तुमचें उत्तर कित्याक येना तर. अवाढव्य जेन्ना अवाढव्य खर्च करता कसल्या प्रोजेक्टा खातीर हे जावं तेंचो कसलो जो फंक्शन आसता कितें आसूं पळय कसले घातला स्टेज बी ते सारकें जेन्ना अवाढव्य प्रश्न येता आनी तेका जर प्रत्युत्तर म्हणून जर खंयचो एक लोक जावं खंयचे
एक संघटना जर उबी रावता की बाबा तुमचो हेजो एका कितको हे आहा म्हणजे कितको तुमचो बजेट आहा जाल्यार त्या हेका ते उतर कित्याक दिना तर लोकांचो बारीकसो प्रोटेस्ट जर व्हडलो जाता आनी तेका जर कोणूय समाज जर आपलो हातभार लायता जाल्यार तुमकां कास्कुल्यो भरता तुमच्या दोळ्यान मिरची वयता तशें जावपाक जायना अशें म्हाजें म्हणणें. आणि एक आता रामाय बसला हांगासर ऑलमोस्ट तेजो कितवो दीस जालो आयज पूण आमचो थंयसर आमचो आयज 7वो हांगासर. ओके, तुम्ही बसल्या त्यांच्या वांगडा. आमी तेज्या वांगडा म्हणजे आमचे सायमल्टेनियसली दोनूय प्रोटेस्ट चालू आहा. तेजो प्रोटेस्ट चालू आहा, तेज्या चार्टरान आमचो तेंच्यांनी उल्लेख केल्लो आहा आनी तशें बाकीचे तेजे हे आहा म्हणजे 10 पॉयंट सुमार आहा ते टोटल 10 पॉयंट चार्टर आहा. समज हे प्रोजेक्ट स्क्रॅप जायना और तुमचे डिमांड्स आयकना जाल्यार तुमचो मागीर फुडलो स्टेप आतां कितें आसतलो? ना हांव अशें म्हणिना की प्रोजेक्ट स्क्रॅप जावचो ना. ज्या वाटेनसून आमी तांकां टॅकल करीत आहा रस्त्याच्या बाबतीन, फूल प्रोजेक्टाच्या बाबतीन, तांकां ज्यो NOC दिल्लेले आहा त्या बाबतीन, मागीर तेंचो जो कंपाऊंड वॉल आहा त्या दृश्टिकोनांतसून परत एक तेंची केस तेंच्या प्रॉपर्टी डिस्प्युटा खातीरूच एक आसा, तेंच्या घराण्या भितरूनच एक तेंची डिस्प्यूट आहा त्या प्रोजेक्टीनूच. सो म्हाका दिसना की ह्यो प्रोजेक्ट फुडें इन फ्युचर बंद पडचो ना असो. बंद पडटलोच तो आनी जातलें आमकां ह्यो न्याय ह्यो मेळटलोच पूण टायम वयतलो. म्हाका दिसना की आमकां एक्स्ट्रा कितें तरी म्हणजे समथींग एक्स्ट्रा ऑर्डिनरी कितें करचें पडटलें ह्यो प्रोजेक्ट बंद उडोवपाच्या खातीर. पूण एट द लास्ट ह्यो प्रोजेक्ट जो आहा पळय तो बंद पडटलोच कित्याक गांवानूच फूल निशेध दाखयल्लो आहा ह्या प्रोजेक्टाक आनी ओपोज दाखयल्लो आहा. आता तुवें म्हटलें की तुम्ही दोगूय जाण आतां बसला आनी रामान सुद्दां तुमच्या गांवाचे डिमांड दवरला. लास्ट टायम सुद्दां अशेंच हांवूय प्रोटेस्ट कवर करतालो पूण न्हू खंय ना खंय तरी अशें दिसता येता CM येता डायरेक्ट 31 हे आसा म्हणटा कितें तें विधानसभा. सो आतां तो मदींच येवन असो आश्वासन दिवंक शकता की लास्ट टायमूय दिल्लेलें तेणी फेक एश्युरन्स की आमी विधानसभान असेंब्लीन उलयतले आनी सॉर्ट आउट करतले. आनी तुमच्याय हेतून पळयलां आमी की जेन्ना क्रावड मॉब एकठांय जाता पळय चड आनी प्रेशर आसता आनी हीट क्रिएट जाता तेन्ना ते पंचांनी म्हटलेलें की आपूण रेजिग्नेशन दिता आनी भायर सरता म्हणून. ते परत कशें म्हाका ते पयरच्या ग्रामसभेचे व्हिडिओ दिश्टी पडटा. ना ते पंचायतीक अशें न्हू ते कितें आसलें तेज्या वक्तार दिव्या नायक ही सरपंच आसली आनी ती डेप्युटी सरपंच आसली जी बीबी आयशा. दिव्या नायक म्हणून एक सरपंच आसली. ओके. आनी बीबी आयशा मागोड जी आहा पळय ती डेप्युटी सरपंच आसली. ओके. जालें कितें की दिव्या नायकान रेजिग्नेशन दिलें सरपंच पदाचें म्हणटूक ऑन पावर कोण उरली बीबी आयशा मागोड उरली. आनी जेन्ना आमी तेंचे कडेन गेले की तुमी शोकॉज इश्यू करपाक जाय ह्या प्रोजेक्टा खातीर आनी शोकॉज म्हणजे आमची असली डिमांड कितें शोकॉज कम स्टॉप ऑर्डर दोनूय आसले. आनी ते करना जाल्यार रिजायन दी म्हणटाले. आमची मागणी आसली की रिजायन तुवें दिवपाचें केजो ते खंयचो पोस्टा वयल्या तुका जर जमाना जाल्यार. आनी तेणी म्हटलेले बीन तेजेर मानलेले बीन आनी ते लेटरूय बरोवन म्हाका दिसता ते भायर सरलेले व्हिडिओन वचपाक. पूण ते तेज्या उपरांत कांय जावपूच ना कित्याक आमकां कळलेंच तेजें की हे चुट्टेचें सोरोप म्हणून. आनी तांकां कितें जाय फक्त एक त्या मिनटा खातीर जावं त्या दिसा खातीर तांकां एक रिलीफ खातीर लोकांची कितें आहा तें हय म्हणपाचें सायडीक सरपाचें. तेच तुका सांगता न्हू थोडे अशें आश्वासन दिता फेक एश्युरन्सूच म्हणपाक जाय सारकें. आनी फाटली जी ग्रामसभा रिटर्न बरोवन तेणी स्वता सायन मारून सारकें तुवें तें दाखयल्लें तें म्हाका खबर आहा. पूण ती ग्रामसभेक न्हू ती एक तेंची मिटींग आसली. पूण हांव म्हणटा दोळ्यान अशें हे घालता म्हणटा डायरेक्ट बरोवन रिटर्न हे करून तांकां फक्त त्या तात्पुरती जेन्ना लोक क्रावड मुवमेंट त्या तात्पुरती तितक्यात फक्त हेज्या खातीर तांकां ते मातशें रिलीफ जाय आसता म्हणून ते एक चुट्टेचो सोरोप दाखयता. हे आपूण दिता रेजिग्नेशन आपूण सायडीक सरता आपल्याक जमचें ना म्हणटा आनी सायडीक सरता. पूण लास्टाक पडत्या घागरीवर पाणी म्हणटा पळय तें तशेंच जाता. रास्ताक कितें कुत्र्याची शेपडी वांकडी ही वांकडीच उरता. फाटलीच जर ग्रामसभा म्हटली जाल्यार पयलोच जो इश्यू जाल्लो तो म्हणजे पोलीस पयलीं येयले ग्रामसभेक. ते सगळे बसलेले भरपूर पुलीस खूब येयले ग्रामसभेक. अशें कशें सादारण 2 पोलिसांचे व्हॅनी आसलेले सर आनी 200 मायज पोलीस आसले भायर सुद्दां. पूण लोकांनी असो आमचो डिमांड दवरलो की जर तुमी पुलिसांक पयलीं हांगा हाडून दवरता कांयच लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन जावंक ना करूंकूच ना फूल हितून आमी फूल ग्रामसभेक आमी लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन हाडूंकूच दिवंक ना जाल्यार तुमी पुलीस कित्याक हाडटा. ग्रामसभा कोणाची पोलिसांची लोकांची ग्रामसभा म्हणून जाका ग्रामसभा म्हणटा न्हू. ग्राम म्हणजे कोण लोक आनी सभेक येयल्लेले आहा ते
ताका पुलीस हाडपाचे आनी भंय घालपाचो हे खंयसून लास्ट जालें तुमचें धोरण. म्हणून सगळ्या लोकांनी तांकां म्हटलें दिसता आसतलें तुम्ही गांववाले लोक बी मारतले म्हणून सरपंचाक बी म्हणून. आमी कित्याक मारतले, आमच्यो डिमांड सगळ्यो पूर्ण ना, करता. त्यांचो तसो अर्थ जालो न्हू, इतके पुलीस हाडला जाल्यार. आतां लॉ अँड ऑर्डरा खातीर येवपाचेच तेंच्यांनी, हांव ना म्हणिना पण इतके तेंच्या. पुलीस येना न्हू लॉ अँड ऑर्डर कंट्रोल करपाक. 4-5 जाण पुरो. आतां सध्या लॉ अँड म्हणजे सध्या कायदेशीर कितें चलता गोंयांत अशें तुका दिसता? सध्या कांयच चलना न्हू. सध्या जी आहा पळय सरकाराचीच हुकुमशाही चल्लेली आहा, सरकाराची दादागिरी चल्लेली आहा आनी सरकाराची मनमानी चल्लेली आहा. म्हणटकूच म्हाका जाल्यार दिसना लोक जशे म्हणटा बाबा लॉ अँड ऑर्डरा खातीर 10 पोलीस येवचे जावं 50 पोलीस येवचे, थंय ते 50 धाडटले. थंयसर ते आपल्याक जाय ते धाडटले. फाटल्या आतां जेन्ना आमची ग्रामसभा जाली, परत सांगता, अवनी जी सावंत आहा पळय ती व्हडल्या व्हडल्यान उलयताली. सरपंच आसली ती, व्हडल्या उलयताली. न्यू सरपंच ती. न्यू सरपंच आसा ती कित्याक उलयताली? ती फक्त उलयताली जे भायर पुलीस आहा पळय तेंच्या उबे खातीर उलयताली, तेंची उब ताका मेळटाली म्हणून ती व्हडल्या उलयताली. तूं बस थंयसर बोटां दाखोवन म्हणटाली पळय ती, तूं बस थंयसर, आपूण काय उलोवं नाका, आपूण म्हाका आपल्याक खबर आहा अशें म्हणटाली पळय. ही फक्त भायर पोलीस आहा पळय, पोलीस फोर्स आहा पळय तेज्या खातीर ही हें करताली. आणि कितें म्हणटा 118 27 दीस जाले आतां तुमी रावतात. 100 डे कांय कवर केलेले, अजून सरकार आयकना. इट्स अ व्हेरी सॅड थिंग. आयज आमचो प्रोटेस्टाचो आयज आमी आझाद मैदानचे आहा, तशेंच आमचे कारापुरानूय चालू आहा. आमचे प्रोटेस्ट चालूच आहा. थंयसरूय बसल्या, थंयूय बसला, थंयूय Separate बसला. हय. आनी हांगाय अर्दी टीम थंय, अर्दी टीम हांगा आसा. सगळ्यांक येवंक जायना न्हू, सगळ्यांचे घरातले सगळे चिंतचे पडटा. होय तेच एक बारीक प्रश्न. आता इतके दीस कहे म्हणून मॅनेज करता बायला तेच सगळी भुरगीं. आयज जी बायलां 100 दीस बसप म्हटल्यार काम सोडून, घरातले हे सोडून पॉसिबल नसता न्हू कोणाक एक हांव तेच सर्वसामान्य मनशाक. तेच लोकांक सांगूंक सोदता, जे आयज आमची जी महिला वर्ग सगळी बसता ती सोंपें काम न्हू. ती सगळी घरची कामां करून आपल्या भुरग्या बाळांचे सगळे पळोवन करून ती येता, कळ्ळें? म्हणजे टर्न बाय टर्न करता थोडी. तांकां हांव म्हाज्या मनानसून तांकां प्रावड फील करता हांव की तेंच्या खातीर आमचो कारापूरचो प्रोटेस्ट जो सकयल लेवलाचेर आसलो तो वयल्या लेवलाचेर पावलेलो आहा. आयज सरकार हे प्रोटेस्टाक भियालेलेच आहा. हांव आजून तुका सांगता, आयज आमकां 127 दीस जाले आमकां न्याय गावना, पण हे सरकार भियालेले आहा. हे सरकार भियालेले आहा. हे भियाता सरकार, हे भियाता म्हणून पुलिसांक फुडें करता. सगळे पुलिसांक म्हणजे जो सामान्य मनीस आहा पळय तेजी कितें गाथा आहा पळय ती लोकांक पर्यंत पावोंक जायना म्हणून हे तरेतरेचे प्रयत्न दबाव घालता लोकांचेर. आयज कळ्ळें तुका, जी हिटलरशाहीन केलेली पळय, हिटलराचो रूल आसलो पळय तो हो BJP सरकारचो रूल आहा. कळ्ळें काय? डिवायड एंड रूल म्हणजे पॉलिसी आसली पळय, कळ्ळें, तशी ही चालू जाल्लेली आहा हांची. आयज सरकारान आयज तुमी पळोवंक शकता, आयज आमच्या हांगा आझाद मैदानाचेर कितलेशे लोक एक्टिविस्ट येयलेले आहा. कमी संख्येन आहा पण ते व्हड संख्येन जावपाक टायम लागचो ना. लोक जागे जाता. हे सरकारान ध्यान दवरूंक जाय आनी विचार करूंक जाय आनी जी कितें प्रोजेक्ट हाडटा तेजेर गंभीरपणान विचार करून लोकांक सहमती घेवनूच प्रोजेक्टांक NOC दिवंक जाय. अशें न्हू की तुमकां जाय तशें तुमी मनमानी करतले. आयज आमचो कारापूरचो गांव हो हिरवगार आहा, तुवें पळयलेलें आहा. थंय जनावरां कितलीं, मोर पळय तुका वाटेक वयता मोर दिसतले की अशेंच रानान भितून वयपाची गरज ना. ते आयज तेंची रानां काबार जाली आनी ते रस्त्यार पावले, लोकांच्या घरांनी पावले. बिबटे, वाघ, मागीर बायसन म्हूण रस्त्यार भोंवूंक लागले. आयज आमचे झरे, तुवें झऱ्याची व्हिडिओ शुटींग काडलेली, सुकलेले पळय, अक्षरशः तेंच्यांनी बोर व्हॅली मारलेल्यो आहा पळय, तितून पाणी ते हायटीर आहा, दोंगराच्या लेवलाचेर आहा, थंय तूं बोर व्हॅली मारल्यार सगळें पाणी गावतलें कशें? लोकांच्यो बांयो सुकलेल्यो आहा. आयज हे सरकार कांयच पळयना. हे सरकाराचें लक्ष हेजेरूच ना. तांकां फक्त एकूच तेंचें धोरणां, तांकां फक्त कितें गावले पयशे की ते सोंपले, काम ना आनी कांय. आयज 127 दीस जाले. हांव तुका म्हाका दिसता कितले दिसांनीच बायट दिता, जाल्यार हांवूय ना. म्हयन्या मागीर हय, म्हयन्यांभर जाले अशें आतां. कितें म्हणून बायट दितलो सदांच रे उठून हेंच्या फुडें? कोण म्हणून हेंचेर तो हे वाजयतलो? हेंकां ते अक्कल येना, हेंची अक्कल ते पांयान आहा जाल्यार तू कितें आनी करतलो? इलेक्शन लागीं येयला, मातशी तरी काकूट काडूंक जाय. पळय तेंकां कशें आहा, निर्लज्ज म्हणटा ते ल जा जाल्यार इल्ले तरी येतात न्हू इलेक्शना पळय. टायमार मंत्री. आता तरी येवंक जाय. तेंची EVMची पेटयो बांदलेल्यो आहा. ओके. तांकां खबर आहा ते कितें जालें जाल्यार EVMचे लास्टाक सेटींग जावन कशें येतलेच. ही EVM मशीन आहा पळय, EVM मशीन ती तेंच्या हातीनूच आसा.
कळ्ळें तुका न्हू, तांकां लोकांचें पडलेलें ना. आयज ते लोकांक खातीर आसले न्हू जाल्यार आयज ते अशे प्रोटेस्ट जावंक दिवचे नासले. हांवें काँग्रेसच्या टायमारचे ते अजून पर्यंत अशे प्रोटेस्ट जावन लोकांक इतके दीस बसोंक केन्नाच कोणें दिवना. पण गंभीर आरोप केलो यांचेर ईव्हीएमाचो. लास्ट टाइम बॅलेट पेपराचेर करून दाखयले न्हू तुका तेंच्यांनी. त्यांच्याकडे भरपूर काळीजा. खंयचे बॅलेट पेपर केचेर केला बॅलेट पेपर रे? झेडपी इलेक्शन झेडपी इलेक्शन नाका रे, हांव म्हणटा असेंब्ली इलेक्शन करून दाखया रे. आसा तेंच्याकडे गट्स पळयतलो तू? करा मरे, हांव म्हणटा करा. कितें करचें ना म्हणटा तू? करचेच नाल्यार कित्याक? अरे जेंका लोकांक जे मनांसून देवलेले आहा तांकां लोक मतां मारता दिसता तुका? कसले ते बॅलेट? पळय बॅलट न्हू तुका दिसता तांकां दारान वचोन 27 इलेक्शनाक. पळय लोक कशे आहा ते, लोक रावला मरे, लोक तांकां प्रसाद दिवपाक रावला सारको हातीचेर. आयज गोंयची वाट लायली ना मरे, घट्टान केलें मरे हेंच्यांनी. आयज वयता वयता थंय बिल्डर लॉबी बिल्डर्सांक हे करता एनओसी दिता. आयज पळय मरे पणजे सारके तुका पळय झाडां पेडां खंय आहा? ह्यो सगळ्यो इमारतीत ह्यो अशें कारापुरान करूंक सोदता तुमी? आनी आमची पंचायत इतकी थर्ड क्लास खबर आहा तुका? तांकां खबर आहा हो आतां प्रोजेक्ट हाडला तो. आतां ह्या ग्रामसभेन तेंचे ना एनओसी घेता लोकांक घेतात, परत आनी कसल्यो हे दिला आमच्यो एनओसी दिला, प्रोविजनल एनओसी. कोणाक? त्या बिल्डराक? ना दुसरे बिल्डराक 170 का 190 कितें फ्लॅट कितें आमकां खबरूच ना. कामां सुरू जाली. आमी सांगलेले मेगा प्रोजेक्ट जेन्ना येता तेन्ना ग्रामसभेन ते प्लेस करा आनी लोकांक सांगा अशें अशें येता, कितें करपाक दिवपाचें काय ना ते. पण ही तेंची मनमानी आहा पळय, मनमानी गुंडागिरी म्हणटा पळय आमी कशी, तशी ती आमची पंचायत जाली आहा. हेका तुम्ही लिगली आन्सर करपाक वयता मागीर ते फेल जाता काय दिसना? पळय आमी लिगली वयता म्हणटा तुमी. लिगली वयपाक आतां आमकां ग्रामसभा 3 म्हयन्यान आहा. 3 म्हयन्यान थंय पावता म्हणसर हेंचे प्रोसेस कंप्लीट. ते बिल्डिंगो उब्यो जावन रेडी येता. उपाय कितें हेका? उपाय काय ना, हेका उपाय एकूच, करो या मरो, हो एकूच उपाय. हेंकां बरे भाशेन सांगलेलें केन्ना कळचें ना. कळ्ळें? हे सरकार अशें आहा, हे आनी भेरे जालेले आहा. कळ्ळें तुका? हेंकां तूं कितल्या फावटी तेंची बीण वाजयली न्हू, तुका हे जावचें ना. तेंच्या दोळ्यान सरपाक कशी बीण हालता धोलता पळय तशें हे जालेलें आहा. कळ्ळें तुका? आयज सरकाराचे आयज तुका आयज रामा काणकोणकार आयज हे आपूण राखणदार म्हणटा गोंयचे. कोण? हे जे आतां सरकार आहा ते. अरे तुमी तर राखणदार जाल्यार सामान्य तुमच्यो ज्यो गोश्टी आहा ह्यो आहा आतां आमचे ह्युमन रिजर्वेशन म्हणजे रामाचे ते 11 पॉयंट्स आहा पळय ते तुमी घेवना कित्याक तर? आयज प्रत्येक जाणांक तर प्रोटेस्टाक बसचे पडले तर तुमचो फायदो कितें रे? तुम्ही निवडून येवन जे रामान 10 पॉइंट्स घेतला पळय चड जेन्युअन. आणि इनफॅक्ट असले हेका न्हू BGYM जाले, ते BGYM जाले, भारतीय महिला मोर्चा जाले, मागीर युवा मोर्चा जाले. हेंच्यांनी येवन असले समर्थ करपाक जाय न्हू, राजकारण आपल्या सायडीक दवरपाक जाय. हांव तेच म्हणटा, आमी आतां हांगा येयला कितें राजकारण करपाक येवना. हे सगळे लोकांक क्वेश्चन करता, हांगा उलय थंय वचोंक ना, झारखंड कित्याक वचोंक ना, हांगा कित्याक वचोंक ना, पंजाब कित्याक वचोंक ना, हे हांगा कित्याक येवंक ना अजून? हांव तेच म्हणटा तुका न्हू रे, हांव अजुनूय लोकांक सांगता, उलो मारता, जागे जाया. हो सरकार आसता पळय तो आमचो आसता, साद्या मनशाचो सरकार आसता. कळ्ळें? हे आमी जे लोक जेन्ना वोटींग करता तेन्ना निवडून येता, पण जेन्ना ते खुर्चेर बसता पळय ते भलतेच करता कितें. आयज हांव लोकांक उलो मारता, जागे जाया. आयज हो तो आतां हांगा प्रोटेस्ट करता, हे तेजे स्वता खातीर न्हू, हे लोकांक खातीर गावोंक जाय, न्याय गावोंक जाय, ह्युमन रिजर्वेशन, बायलांक हक्क गावोंक जाय, तितकीच पावर आसूंक जाय. आयज नारी शक्ती म्हटलें तोंडान म्हटलें म्हण जायना, तेंच्या खातीर कितें करून दाखोवंक जाय मरे. नारी शक्ती म्हणटाले, आमची नारी शक्ती 127 जाले मरे, माटवान बसता मरे. तुमी कोण एक दीस येवन विचारूं ना मरे BJP वाल्यांनी? आमचो MLA म्हूण जावं तो कोण CM म्हूण, CM 3 किलोमिटराचेर आहा मरे, MLA 7 किलोमिटराचेर आहा मरे. हे कितें खंय गेले? आनी जी महिला प्रमुख तुमची आहा BJP ती खंय गेली? तांकां आमची नारी शक्ती दिसना? नारी शक्ती फक्त BJPची नारी शक्ती? आमचे लोक ती आतां सगळे ते वोटर BJPचे न्हू जे बसता ते आयज खंय आहा रे? अरे सत्या सारखे सीएमाक इव्हेंटाक वचपाक टायम आहा, सगळे उद्घाटनां करपाक टायम आसा, आणि 5 मिनटाक सवर्णा कारापूर वचून लोकां मदीं बसपाक टायम ना म्हणटा. अरे तूं चित मरे, तांकां मेळपाक टायम ना. तेंच्यांनी चिंतला कितें ते तूं चित. आयज कितें चिंतला ते चित तूं. तांकां अशें आला की लोकांक तुमी रस्त्यार बसात रावा, आयकोनाका फुडें कितें करपाक मागीर एटलीस्ट वच म्हणटा ते. हांव तेच म्हणटा, म्हाजो तोच पॉयंट आहा. तूं येवन मेळ आनी चल, तूं काय करूं नाका. तुजे कडेन काय जावचें ना, आमी अपेक्षाच धरिना जाल्यार तुजे कडेन कितें जातलें जाल्यार तुजे कडेन जातलें येन्ना जातलें. 127 लोक बसचे नासले. आयज जी लेगेसी आहा पळय ही सगळी ती टोटली कॉलॅप्स जालेली आहा BJPची. कळ्ळें? अटल बिहारी वाजपेयी फाटल्यान BJP सोंपली, आनी हांगा गोंयान पर्रीकारा फाटल्यान.
पूण हो म्हणटा आपूण तेज्या गायडन्साच्या आणि तशें तो त्या गायडन्साचेर उलयता पाथाचेर न्हू चलता म्हणून पर्रीकरान डबल ट्रॅकिंग नाका म्हटलें हो डबल ट्रॅकिंग जाय म्हणटा मरे तो तशें जाल्यार म्हणूकूच ना म्हणटा मरे आं म्हणजे कितें आहा विचारा न्हू कितें तरी आणि हांगासर एकदां येयलोलो तो 6व्या 7व्या दिसा एका सांगपाक विरेशाक की तूं हे एंड कर हंगर स्ट्रायक आपूण आश्वासन दिता की हे डिस्कस करया आनी स्क्रॅप करया पळय तेज्या खातीर परत एकदां आनी दुसऱ्या मनशाक बसचो पडटा सेम हे घेवन आयक तुका सांगलें मरे बीजेपीची लेगेसी आहा ती कॉलेप्स जालेली आहा फटींग पाणां फटिंगाचेर फटींग पुलप हे तेंच्या रक्तान भरलेले आहात अशें दिसता म्हाका कळ्ळें तुका म्हणजे पळय आश्वासन दिलें म्हणून जायना न्हू तें फुलफील करूंक जाय न्हू बाबा आश्वासन हे कोणूय दिता येवन पण तें फुलफील जाता तेन्ना खरें न्हू तेका हे म्हणटा न्हू बाबा हे इज अ रायट म्हणून डिसिजन कळ्ळें तुका अशें आहा आयज पळया आमचे लोक कशे हांगा बाबडे येता कारापूरसून पणजे कारापूरसून दिल्ली कारापूरसून परत पणजे तुमचेर TCP हेवी एलिगेशन्स घातले लोकांनी आमी पयला कमेंट सेक्शनाचेर हय. की हांकां फंड कोणी पयलीं केले ते विचारा म्हणून थंय वचपाक म्हाका एक सांग फंड केला ते तुमी विचारूं नाका रे हांव ते लोकांक जे कमेंट्स घालता पळय ते फेक अकाउंट घालून घालता पळय तुमी सांगता पळय ते फंड कोणें केले तुमी एक दीस येयले पळोवपाक जे माटवान लोक बसता तांकां ती प्रोटेक्टाची बायलां बस तांकां विचारूंक येयले तुमी अरे तोंडां उलोवपाक खूब आसता अरे जेन्ना तूं करून दाखयता पा तेन्ना खरें ते आतां ते फेसबुकाचेर कमेंट्स घातले ते फेक अकाउंट घालता आनी कमेंट्स करता हां? धरुया खरे पळोवंक account गेल्यार आसतले. खरें कोण नाच थंय मनीस तो धरुया अरे चल आमकां म्हणटा. गट्स तुका आहा जाल्यार घाल मरे खरें कमेंट्स एज करेक्ट अकाउंटाचेर घाल पळोवया तरी त्या मनशाक विचारूया मरे वचून आमी आं आयज सत्याचो जो मार्ग आहा पळय हो हे जालेलो आहा फटींगपणां करून दाखयलेली आहा आयज सत्याक आहा पळय ते मरण आतां हेंच्यांनी मरण केलेलें आहा पण हांव तुमकां आजून सांगता हो विजय आहा पळय हो कारापूरकारांचोच जातलो हे म्हाजे कडल्यान गईत बरोवन घेया टायम लागतलो हांव आजून सांगता हे कलयुगान टायम लागतलो पण सत्याचो विजय हो जातलोच तूं कितेंय कर म्हाजे बरोवन घे तांकां लास्टाक तो स्क्रॅप करचोच पडटलो आनी कायद्यान जातलो तो स्क्रॅप कळ्ळें तुका आयज आमची जी पंचायत आहा तूं ह्या ग्रामसभेक येवना अशी पंचायत आमची ही आहा जाणा कारापूर सरवणची पंचायत कळ्ळें ती सेक्रेटरी आनी पंच आनी तेज्यांची बॉडी आहा पळय सद्या NOC येता एक हांवें एक कंप्लेंट घातलेली म्हणजे कंप्लेंट घालना एक अशें रोड आमचो एक्झिस्टिंग रोड दाखयला आनी लोकल पंच हे करता कितें थंय एक्झिस्टिंग रोड आसा म्हणून सांगता पण एक्चुअली थंय रोडूच ना रिपेर रोड म्हणून ZP फंडासून ते हांगा NOC ना कांय ना एप्रुवल घेता पंचायत दिता तांकां ZP पास करता रोड हां म्हणजे आयज आनी थंय तुमच्या पुट्टा घरान स्कॅम चालला ऍक्च्युली पंचायती पंचायती आमची पंचायतूच स्कॅम रे बाबा घरान खंयची ते घर पंचायत तुमचं स्कॅम वाडो म्हणजे घर पहिली तुमकां हा. पंचायत सरपंच आमची लागता न्हू. पंचायत स्कॅम तांकां फक्त कांय ना तुजे कडेन कांय नाले आता ते सगळे करून दिता तुका कळ्ळें तुका ते मेल्ल्याक जितो करता पळय तशी गजाली चालू आमच्या पंचायतीन हेजेर लक्ष घालूंक जाय हे लोकांनी चिंतूंक जाय कळ्ळें आमच्या घरापर्यंत कितें घडटा ते लोक कितें म्हणटा आमकां गरज ना रे थंय पंचायती पण गरज न्हू ही लोकांनी प्रत्येक जाण जाणूय करून घेवंक जाय की कितें घडटा आनी कितें घडना ते कळ्ळें हांव लोकां कडेन मागता आजुनी आनी असल्या स्कॅमा पासून आमी आवाज करता म्हणून आमचे एलिगेशनां घालता कळ्ळें तुका म्हणजे आमी आनी वयर सरोंक जायना उलोवंक जायना कळ्ळें हांव अजून लोकां कडेन मागता कारापूरचे जे कोण जागे धांवना ते जागे जाया आनी एकवट रावा एकवट ही मोठी शक्ती आयज युनिटी कॅन चेंज कळ्ळें तुका कितें जाता चेंज आपल्यान एक मूठ जावन रावा देव बरें करूं थँक्यू सो मच बरें सर आज तुम्ही सपोर्ट करपाक आयले आणि इवन आम आदमी पार्टीचे लोक आयले एक आरोपूय जालो की मातशे तुमचेर अशे पार्टीचे हे केला म्हणून म्हाका दिसता आरोप तसो कोणी ते म्हणटा की करप्शन आसा म्हणून पूण आतां पळय फुडें वयता जाल्यार वांगडा घेवन वचोंक जाय न्हू सगळ्यांक अशें मदींच तांकां स्टेन लावन तांकां वांगडा व्हरप आमच्या पक्षाची भुमिका आमचे पक्षाचे अध्यक्ष आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन आनी सगळ्या लिडरांनी स्पश्ट भुमिका सांगलेली आसा की काँग्रेस पक्षाक सगळ्यांक बरोबर घेवन वचपाची काँग्रेस पक्षाची भुमिका आसा ही आमची भुमिका पयलीं पासून आसा कारण तुमी 2022 इलेक्शन पळया 2022 इलेक्शनाक सुद्दां काँग्रेस पक्षान सगळ्या पक्षांक उलो मारलेलो त्या वेळार मागीर परिस्थिती कितें जाली सो आमची भुमिका स्पश्ट आसा कारण आमचो एकमेव लढो हो BJPच्या विरोधान आसा आमचो कोणाच्या विरोधान लढो ना फक्त आमचो काँग्रेस पक्षाचो एकमेव लढो जो आसा तो BJPच्या विरोधान आसा सो प्रश्नूच हांगा येना आतां जेका कोणाक काँग्रेसी बरोबर अलायन्स करपाचें इच्छा आसा तो 100% करतलो
सो हांगा आरोप प्रत्यारोपाचो प्रश्न येना, कारण लोकांक सगळें खबर आसा गोंयकारांक की प्रत्येक गेले तुमी इतिहास काडून पळयत 2007च्यान प्रत्येक इलेक्शनाक एक वेगळी वेगळी पार्टी येयली, त्या पार्टीन पक्षान मतां स्प्लीट केली आनी बीजेपीक चान्स पडलो. तुम्ही मान्य करता पयलीं जे जाल्लेले तेका जाले सी आमी तुमकां सांगलें न्ही, एवरी टायम बीजेपी खंयचो तरी पक्ष हाडटा आनी उबो करता आनी तेंचो एकमेव उद्देश की त्या पक्षाक उबो केल्या नंतर तेणी पक्षाची मतां विरोधातली मतां फोडप. हे बीजेपीचे षडयंत्र गेली आमी सातत्यान कमीच कमी 3 इलेक्शनाक पळयलां. सो साहजीक हें आतां गोंयकारांचे दोळे उगडलेले आहात. गोंयकारांक हें सगळें आतां सत्य दिसता की हें प्रत्येक इलेक्शनाक बीजेपी करता. आनी जशें आमचो अध्यक्ष गिरीश चोडणकरान आनी ओपनली स्टेटमेंट केल्लें आसा की आमी आमच्या पक्षाची भुमिका आमगे सगळ्यांक बरोबर घेवन वचपाची ही आमची भुमिका आसा, पूण तातूंत दुसऱ्या पक्षांची तीच भुमिका आसप ही म्हत्वाची. आता मातशें राजकारण सायडीक दवरून आतां हेजेर पळोवया. रामा आतां बसला इतके दीस जाले पूण प्रमोद सावंत जावं होम मिनिस्टर जावं कोणेन कांयच हेजेर बीजेपीच्या एका मनशानूय हेजेर एड्रेस करूंक ना इशू. हरशीं ते पळयता जाल्यार सगळ्यांक हें करता की झारखंड वचोंक ना कित्याक, हांगा पंजाब वचोंक ना कित्याक, सगळ्या जाग्यार येतात तेंचे फॉलोवर्स हे समर्थन करपाक. हांगासर एक भारतीय युवा मोर्चा जाले, महिला मोर्चा जाले. समज कॉज इज जेन्युअन जाल्यार तांच्यांनी येवंक जाय हांगा सपोर्ट करपाक. तांचेंय तोंड दिश्टी पडना. हे हिपोक्रेसीक तुमी कशें पळयता? सी बीजेपीचे दाखोवपाचे दात एक आनी खावपाचे दात दुसरे. आज बीजेपीक नैतिकता ना लोकांच्या समोर येवपाक, कारण ह्या बीजेपी सरकारान जे आज तुमी पळयता गेली खास करून 10-12 वर्सां जवळ जवळ 14 वर्सां ते राज्य करता गोंयांत. परिवर्तनाच्या नांवार हो सरकार येयल्लो. आज कसलें परिवर्तन जालें? एक तरी गोष्ट ह्या सरकारान ज्या परिवर्तनाक सांगलेली ती ह्या सरकारान केली, तेजें अक्षरशः उलटें गेलें. आज गोंयचें अस्तित्व काबार करपाक हो सरकार फुडें सरलेलो आसा. आनी तुमी पळयता की आज बीजेपीचे तुमी म्हणीस की महिला मोर्चा, युवा मोर्चा, आज गोंयांत 5 वर्सांक जे म्हाका दिसता प्रोटेस्ट जाले गोंयच्या इतिहासान मोठ्या प्रमाणान जे प्रोटेस्ट 127 दीस कारापूरचो प्रोटेस्ट चालू आसा. मागीर आमचो युनिटी मॉलाचो प्रोटेस्ट जवळ जवळ 50 दीस उरलो. मागीर आनी एक प्रोटेस्ट आमचो जवळ जवळ 40-50 दीस उरलो. म्हणजे अशे प्रमाणान प्रोटेस्ट केन्नाच पळोवंक मेळना. तुमी इतिहासान तर वचत न्ही जाल्यार काँग्रेस पक्षाचो सरकार ज्या वेळार आसलो त्या वेळारूय कांय आंदोलनां जालीं, पूण इमिजिएटली काँग्रेस पक्षान लोकांची मागणी मान्य करून लोकांक जाय तें गेलें. आज बीजेपी ही डिक्टेटरशीप म्हाका दिसता मानता. लोकशाही ते न मानणारे पक्ष हो. कारण आज तुम्ही पळयता की प्रत्येक खास करून तुम्ही खुबश्या आंदोलनांनी आज महिला जाणट्यो आमच्यो माता भगिनी आज आंदोलनात सहभागी जाता, पूण ह्या सरकाराक पडून गेले ना. तेंची फक्त भाशणां अंत्योदय, सर्वोदय, ग्रामोदय आनी कसले दय, माझे घर माझे फ्लॅट हितूनच आसा ते. म्हणजे लोकांक ते म्हाका दिसता एक खंय तरी आज जी परिस्थिती आसा तितून तर तुमी विचार केली जाल्यार गोंयकार अक्षरशः ह्या बीजेपी सरकाराक विटलेले आसा. तुम्ही देशभर आज तर पळयत ह्या सेंट्रल गव्हर्मेंटाक सुद्दां म्हाका दिसता देशाचो लोक विटलेलो आसा. तुम्ही जेनझीचो प्रोटेस्ट पळया, ज्या प्रमाणान मोठ्या प्रमाणान आज देशभर मुवमेंट चालू आसा तो ह्या सरकाराच्या विरोधात आसा. आनी आमच्या खास करून अध्यक्षान तांची गोंयच्या सरकाराची एक्सपायरी डेट 6 म्हयने दवरलेली आसा, ती लागीं पावत आसा. सो हे फ्रस्ट्रेशनान ते आसतले. म्हाका लास्ट टायम म्हटलेले न्हू विरेश बोरकराक आश्वासन दिलेले तेणी हंगर स्ट्रायकाचेर हो बीजेपी की आपूण सरकार, येवन रिझॉल्व करतलो. बीजेपी सरकार हो फटींगपणाचो सरकार. तांकां तत्वां, एथिक्स, प्रिंसिपल्स हे कांय ना. तांकां सत्ता आनी तांचो सरकार हे दोनूच तेंच्यो गोश्टी. ज्या वेळार 39A संदर्भात गोंयभर आंदोलन जालें, हांगा म्हाका दिसता हांगाय मोठें आंदोलन जालें, ज्या वेळार आरजीचो लिडर MLA विरेश बोरकर हांगा उपोशणाक बसलो आनी ताका समर्थन दिवपाक म्हाका दिसता सदींच म्हाका प्रत्येक दिसा आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी हालेमा हांगा प्रत्येक दिसा ताजे बरोबर हांगा 7व्या दिसा सीएमान आश्वासन दिल्लेले न्हू आपूण रिझॉल्व करता म्हणून डिस्कस करता. म्हाका दिसता ही बीजेपीची परंपरा आसा. ज्या वेळार ते आश्वासन दिता ते आश्वासन पाळिना ही बीजेपीची परंपरा आसा. म्हणूनच म्हाका दिसता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी ठामपणे निश्चय केल्लो आसा गोंयच्या की ह्या फटींग सरकाराक घरा धाडपाचो. तेजो अर्थ असो जाता सीएम डायरेक्ट ऑन कॅमेरा फटींगपणा करता. आतां अशें कितकेशे लास्ट प्रोटेस्टाक तेणी एश्युरन्स दिवन गेल्लो, मिडिया फुडें सांगलेलें की तेणी ही विल डिस्कस दीस मॅटर इन असेंब्ली आनी ताच्या मागीर अजून मेरेन असेंब्ली कंडक्टूच जावंक ना. तांकां लोकांचो भंय ना. ते समजता की काही वेळार अशी परिस्थिती आसा की सत्तेचो माज आसता पळय तो मस्तकां मारता कांय जाणां. हांकां हो सत्तेचो माज मस्तकांक मारलेलो आसा. पूण तांकां दिसता की ते सर्वश्रेश्ठ
जनता ही त्यांच्या फुडल्यान कांय न्हू अशें ते समजता, म्हणूनच ते फटींग आश्वासनां दिता आनी मागीर ती आश्वासनां तेजी पुर्तता करिना. हो बीजेपीची परंपरा आसा. पूण त्या खातीर येणाऱ्या विधानसभेची निवडणुकेक तो ताका लोक आमचे गोंयचे मतदार तांकां थोडो शिकयतले, हातून मात्तूय दुमत ना. थोडे आतां मातशे वक्ता पयलीं गोंयच्यान आरोपूय केलो की तांच्या कडेन मतासून धडे शिकोवपा खातीर कांय ना, ईव्हीएम ऑलरेडी आहा खंय. सी तुमी जर आतां पयलीं ईव्हीएमाचेर आरोप केले आनी ईव्हीएम काही प्रमाणात जबाबदारी असल्या कारण बीजेपी हो सरकार आज तुम्ही पळयता की प्रत्येक एजन्सी खंयची एजन्सी ट्रान्सपरंट पद्दतीन काम करता, सगळ्यो एजन्सी दबावा खाली काम करता. हे अशें केन्नाच जावना. लोकशाहीन प्रत्येकाक आपलो अधिकार मांडपाचो एक फ्रिडम आसपाक जाय. लोकशाहीन प्रत्येक संस्था जी आसा पळय ताणी एक ट्रान्सपरंट पद्दतीन काम करपाक जाय. तुमकां अशें दिसता ईव्हीएम हॅक जाता अशें? आयज पॉसिबिलिटी खुबशे कडेन आमी सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान पळयता की ईव्हीएम हॅक जावपाचो प्रश्न आसा, परिस्थिती जावंक शकता अशें खुबशे कडेन आमी पळयता. तेजे नंतर तेंच्यांनी फाटल्या दिसांनी ते SIR म्हणून हाडले. SIRांचे खुबशे मतदाराची नांवां डिलीट केली. म्हणजे ते एक नवे युक्ती हाडटले कारण तांकां सत्ता ही सर्वश्रेष्ठ दिसता. आनी म्हणून सत्ता सर्वश्रेष्ठ आनी त्यामुळे ईव्हीएम तेंच्या कॉन्फिडन्सान आसा एवरी टायम, जाल्यार ते बिहार असले राज्यान कशें हारले तर? सी हांव म्हणिना की कशें परिस्थिती सगळ्योच गोश्टी 100% जाता अशी ना, पूण परिस्थिती प्रमाणे गोश्टी जावंक शकता. अशें न्हू की 100रांतले 100 गोश्टी ते आपल्याक जाय तशें करतले. पूण खंय तरी तेंचो जो प्रयत्न आसा, खंय तरी संस्थेक दबावा खाली घालप, आपल्याक जाय तें करून घेवप. तुमी फोंडा बाय इलेक्शनाचे तुमी पळयलें. फोंडा बाय इलेक्शन इज अ कंप्लीट फेलियर ऑफ दीस इलेक्शन कमिशन आनी गव्हर्मेंट. कारण ज्या वेळार तुमकां खबर आसा की बाय इलेक्शन जातकूच ते निवडून येयल्ल्या आमदाराक 1 वर्साचो टायम मेळपाक जाय, जाल्यार तुमी ते 7-8 म्हयने आसतना जावं 10 म्हयने आसतना इलेक्शन कित्याक डिक्लेअर केलें आनी 6 म्हयने तुमी कित्याक न्हिदले? इलेक्शन कमिशनूय न्हिदलो आनी सरकारूय न्हिदलो. कित्याक न्हिदले? ज्या वेळार तांकां खबर आसा की कायदो आसा की ताका 1 वर्स मेळोंक जाय, सो सर्वसामान्य ते इलेक्शन तेंच्यांनी पयलें डिक्लेअर करूंक जाय. ज्या वेळार तांकां खात्री पटली की जो स्वर्गेस्त त्या वेळार काँग्रेस पक्षाचो उमेदवार आसलो केतन भाटीकर, ताका तो जिखता ही जेन्ना खात्री तांकां पटली, तेच्या आदले दिसा तांच्यांनी इलेक्शन कॅन्सल केलें. कॅन्सल केलें 100%. कारण तुमी तर पळय जाल्यार सी आज कशें आहा, लोक आमचे गोंयचे शिक्षीत लोक, खूब शिकलेले लोक, वी आर सेकंड लार्जस्ट लिटरेट स्टेट इन इंडिया. सो लोकांक हांगा फटोवंक शकना. लोकांक सगळें खबर आसा कितें खरें आनी कितें खोटें. सो आता सध्या ह्या इलेक्शनान तुम्ही जिखपाचो एकूच होप म्हणटा की आम आदमी पार्टी आणि काँग्रेस दोगूय जाण अलायन्स फॉर्म करूनच बीजेपी हरोवपाक जाय. सी आज तुमी जनभावना तर पळय जाल्यार लोकांची गोंयकारांची भावना कशी आसा की सगळे सी बीजेपीची मतदिक्य कितकें, वोट शेअर कितको, 32 to 33%. हेजो अर्थ की 67 to 68% तेंच्या विरोधांतलो. हे गणित आमचे स्टॅटिस्टिक्स, ते कितें हांवें आनी तूं चेंज करूंक शकना. पूण हेजो अर्थ म्हणजे की 67 to 68% वोटर्स आर अगेन्स्ट बीजेपी. सो लोकांची जनभावना आसा की सगळ्यांनी एकी कडेन येवप. आनी आमचो पयलीं पासून प्रयत्न आसा की काँग्रेस पक्षाची भुमिका ही स्पश्ट आसा की सगळ्यांक बरोबर घेवन वचपाचें. सगळे जे जांकां बीजेपीक हरोवपाक जाय. सी अवर फायट इज नॉट अगेन्स्ट एनी इंडिविज्युअल. अवर फायट, काँग्रेस पार्टीज फायट इज अगेन्स्ट बीजेपी. सो आमकां वी हॅव टू डिफीट बीजेपी इज अवर प्रायमरी गोल. आनी ते करता आसतना खंय तरी अलायन्साकूय बरोबर घेवप ही आमची पक्षाची भुमिका आसा आनी तेजेर आमचे पक्षाचे लिडर सगळे ठाम आसा. आतां लोकांनी थारोवचें पडटलें की आज बीजेपीक तर हरयतले जाल्यार म्हाका दिसता जी परिस्थिती आसा की आज गोंयचें तर अस्तित्व टिकतलें. आज सुद्दां तुमी हांगा आंदोलन पळयता की लास्ट क्राय आनी लास्ट ट्राय, म्हणजे दीस इज द ओन्ली ऑपॉर्च्युनिटी. ही एकमेव संदी गोंयकारांक की बीजेपीक घरा धाडून गोंयचें अस्तित्व साल्वार करपाचें. कारण दीस इलेक्शन इज नॉट अ फायट ऑफ opposition against BJP. This election is a fight of people of Goa against BJP to show people. But people are also saying that we are done with BJP, we are done with Congress, we are also done with AAP. We want something new. ह्या गजालीक मागीर कित्याक जाणा ते जंप मारता ते पळयला. जिखल्या उपरांत सगळे जाण वेदर इट इज आम आदमी पार्टीचो येदो व्हडलो राघव चड्डा आसलो मनशाचेर विश्वास केलेलो तो सुद्धा जंप मारला. सो ट्रस्ट इशू सॉलिड जाल्लेलो आसा. दे आर सेयिंग वी वॉन्ट न्यू फेसेस. ह्या इशू एक पहिली गोष्ट आमी सदींच नेगेटिव्ह गोष्ट तीच उलयता. आमचे काँग्रेस पक्षाचे आमदार आज पर्यंत 3 आमदार काँग्रेसी बरोबर आसा, ठामपणे आसा, बीजेपी बरोबर लढटा. सो दॅट इज ऑल्सो गुड सायन न्ही. अशें न्ही की सगळे येतले आनी सगळेच वयतले, सगळे दितले सगळे घेतले जाल्यार झिरो जातले आसले. पूण त्या वेळार आमी जे
ते गेले ते कशें आसता तुमी एक विचार करप की जे ते व्यक्ती म्हणून गेले तेंच्यांनी सर्वसामान्य जनतेक फटयले इतिहासान म्हाका दिसता पयले कोणी तरी देवाक ओपन फटयले म्हणजे देवाचो शपूत घेवन सर्वसामान्य ओपन प्लॅटफॉर्माचेर शपूत घेवन तेंच्यांनी देवाकूय फटयले पण ताका जबाबदार कोण ताका जबाबदार पक्ष नासता ताका जबाबदार तो व्यक्ती आसता कारण तेजी जी तेजे भितर आसलेली संस्कृती तेजे बरोबर आसलेली विचारधारा म्हणजे तो कोणाकूय फटोवंक शकता तांकां लोकांनी घरा धाडपाक जाय कारण तांकां लोकांनी घरा धाडल्या नंतर तुमी गेल्या विधानसभेच्या निवडणुकी पयले जे फुटलेले ते चडशे घरा पावतले आनी हेवूय खेपे मॅक्झिमम घरा बसतले कोण तुमचे बीजेपीन येवपाक सोदताले घेवपाक रेडी आहा तुम्ही खंयचे बीजेपीतले आता बीजेपीचे कोण लास्टाक सत्ता तुमचो येयलो आणि ते येवपाक रेडी आहा परिस्थिती आयज हांव तेजेर भाश्य करूंक शकना कारण राजकारणान कशें आहा राजकारण एक प्रत्येक स्तराचेर प्रत्येक वेळार वेगळ्या राजकारण जाता पूण आमची पक्षाची भुमिका आसा की आज कशाय परिस्थितीन बीजेपीक घरा धाडपाची बीजेपी हे गोंय तर उरतलें आनी गोंय तर साल्वार जातलें बीजेपी घरा वचपाची आज गरज थँक्यू सर चडशे इशूक न्हू ऑलवेज आमी भारतीय युवा मोर्चा महिला मोर्चा जाले तेंच्यांनी म्हणटा हांगासर वचून समर्थन करूंक जाय थंय वचून समर्थन करना तुमी हांगा वचून समर्थन करना लोकांक अशें सोशल मिडियाचेर टिका करता तेंच्यांनी पूण आयज समज हो मुद्दो जो हांगासर रामान उखल्ला तेणे आपले पर्सनल घराचे इशू काय घेवन बसोंक ना तो ही सिटींग फॉर गोवा आनी इशू समज जेन्युअन आसा जाल्यार हे मोर्चा खंयचे आसा ते हांगासर दिश्टी कित्याक पडना पळय हांव रामाच्या टॉपिकाचेर येयना पूण जेन्ना आयज जी आमची कारापूरची जी लोक बसलेले आसा बायलां जी बसलेली आसा पळय ती थंय कित्याक बसलेली आसा 120 दिसा वयर ती बसलेली आसात थंय वचोंक जाय न्हू आपलो युवा गांव मोर्चा बी. आपलो गांव वाटोवपा खातीर ती बसलेली आसा थंय आयज कशें आसा पॉलिटिक्स इज अ टेम्पररी प्रोसेस म्हणजे ते आयज आसलेलो सरकार फाल्यां आसतलो काय ना तो खबर ना पूण कितें सांगपा हे पॉलिटिक्स इज अ कंटिन्युअस प्रोसेस तो आसतलो चालूच उरतलो आमचे गोंय आमचे आसा पळय ते चालूच उरतले ना उरतलो तो सरकार किंवा आनी कितें आसतलें ते जे हे भुरगे आयज जे आमी खंयचे खंयचे मोर्चास पळयतात पयलीं तर हांव रुलींग मोर्चाक म्हणत ना कारण ऑपोजिशन हांगासर पार्टी आसा गोंयांत ऑपोजिशनाचे कितले फोर्स आसा काँग्रेस सेकंड लार्जस्ट पार्टी आसा हांगासर 33%चे मागीर 25%. तसं मिनींग नसलेलें हांव म्हणटा आतां ही समज जी मोर्चा आसा युवा मोर्चा जाली कसलेय तेंची संघटना आसा बारीक बारीक कसलेय कितें इशू जायत जाल्यार रोखडे तेंच्यांनी बोवाळ करपाक भरपूर लोक एकठांय जाता जेन्ना कॉज जेन्युअन आसा जाल्यार हेच लोक हांगा कित्याक दिश्टी पडना पळय आमी रुलींगेक तरी तुका सांगता हांव की रुलींगेक आमी तेंचे कडल्यान एक्सपेक्ट करूंकूच शकना कारण ते आसता पळय खंय तरी ते पार्टी बायंड आसता सो तूं म्हणटा ते आपल्या राजकारणाचे उपयोग आसता ऑब्वियस न्ही सगळ्यांक खबर आसा की ते आपले राजकारणाचे बेनिफिटा खातीर ते हे मोर्चास वगैरे कितें आसा पळय न्ही ते तेंच्यांनी क्रिएट केल्ले आसा सपोज ते जेन्युअन जर गांवा खातीर किंवा जेन्युअन गजाली खातीर सपोज जर आसलेले ते मोर्चा आसलेले जाल्यार ते सद्दीं हांगा एटलिस्ट ते आपले पार्टी सायडीक दवरून ते आसताले हांगा येयत जाल्यार तुमी वेलकम करतले येयत जाल्यार तांकां सल्यूट येयत जाल्यार तांकां हॅट्स ऑफ म्हाजे कडल्यान तरी कारण ते तेंच्यांनी दाखोवन दितले की ते गोंयकार म्हणून आमी पोर्तुगेज टायमार सुद्दां पयल्ले आसा ते टायमार कशें आसा पोर्तुगेज टायम मागीर आमी ओपिनियन पोलाक पयल्ले आसा बेस्ट एक्झाम्पल म्हणटा तो ओपिनियन पोलाक सपोज जर ऑपोजिशनाक मारलेले आनी रुलिंगेकूच मारलेले आमी आयज गोवा मर्ज जातली आसलेली जेन्ना थंय रुलिंगेक सायडीक दवरून सुद्दां जेन्ना वोट केले हांगासर हांव ते हेड्स ऑफ करूंक सोदता ते एमजीचे लोकांक ते टायमा वयले ते एमजीचे लोक आसलेले पळय खरे ते न्ही स्मार्ट तेका लागून नेरून सुद्दां म्हणला आसतले अजीब हे गोवा के लोक म्हणून कारण तिंका लागून आयज गोंय उरलां हांगासर तेंच्यांनी क्रॉस वोटींग केलां आनी तेन्ना एंटी मर्जर आसा पळय तेका तेंच्यांनी मारले म्हणून हेड्स ऑफ तशेंच आयज मागता हांव हे जे आमचे भारतीय जनता युवा मोर्चा किंवा आनी कितें आसा हे पळया मुद्दो पळया गांव पळया आनी त्या गांवाक खरेंच सिरियसनस कितें आसा तो गांव आपलो नश्ट जाता काय कितें हे पळया आनी भायर सरा मरे ओके थँक्यू सर थँक्यू गुड इवनिंग तनोज अडवलपालकर आमच्या वांगडा सध्या हे दुर्दैवाची गोष्ट की 8-8 दीस 9-9 दीस हंगर स्ट्रायकार बसले जाल्यारूय कोण आसा एक्नॉलेजूय करिना की बसला म्हणून ताका एक हे आसता न्हू की सीएमान कितें तरी स्टेटमेंट दिवंक जाय की आपणाक खबर आसा आमको बसला आनी तेजे कितें आसा डिमांड्स ते आपूण पळयतलो एक शब्द सुद्दां येवंक ना खंयच्याच डिपार्टमेंटा कडल्यान वा भारतीय जनता पार्टीच्या पक्षा कडल्यान करेक्ट सगळ्यात पयलीं नमस्कार तनुज अडवळपालकर तुवें जो प्रश्न विचारला तो एकदम बरोबर आसा सीएमा कडल्यान खंयसरूच बाबा हें येवना ना ना ऊ जावना स्टेट म्हटल्या नंतर ताजो हेड कोण सीएम आनी सीएम बींग द फादर ऑफ द स्टेट ह्या संपूर्ण गोंयचो बापूय कसो न्ही तो तूं स्टेट चलयता
आवय बापूय तूच जालो. पण तुका जर हे लोक जे आज आंदोलन करतात ते जर तुका दृश्टीक जर पडना जाल्यार तूं कसलो सीएम आनी कोणाचो सीएम? मातूय तुज्या कानार पडना, लोक बसल्या, लोक बोळ मारता म्हणून, ना तूं कसलो सीएम तर? म्हणून हांवें टायम एंड टायम अगेन परत परत सांगीत रावला हांव, कळ्ळें न्ही? पुरो आनीक हो सीएम नाका आमकां. कित्याक तर ही तुगेली पार्टी नाका, तुगेलो सीएमूय नाका, बस पुरो. तुगेलें आमी प्रशासन पळयलें, तुगेलें तूं कशा पद्दतीन राज्य चलयता तें पळयलें आमी. नवो कितें तरी सोल्युशन काडपाची गरज आसा. सगळ्या लोकांक खबर आसा की बाबा हें जें कितें भारतीय जनता पार्टीचें सरकार ज्या पद्दतीन चल्लेलें आसा हें लोकाभिमुख न्हय. अंतीम श्रेणीन उबे आशिल्ल्या खंय हाजे कडेन पावता म्हणून सांगिल्लें मुख्यमंत्र्यान. पावले हांगासर वयल्यान तुका लागीं आयले, खंय अंतिम श्रेणी साखळेच्यान पणजेन आयले. आतां लास्ट श्रेणीन कित्याक तुका वयल्यान आवाज येवपाक लागून लागीं आयले. तें तुका आयकूंक येना जाल्यार मागीर कितें करपाचें तर? मागीर कसलें सरकार चलयता तर तूं तें? हें सरकार पळोवपाक आमी तुमी निवडून हाडिल्ले आनी हें सरकार पळोवपाक अशा पद्दतीन लोकांचे हाल अपेक्षा करपाक. बाबा तें कारापूर सरवण गांवच्या लोकांची जमीन दी तांकां परत. हो परत परत इश्यू सगळ्यां कडल्यान येता, संपूर्ण गोंयच्यान लोक उलोवपाक लागल्या. दी तांगेली जमीन दी. Can government interfere in this thing and scrap it completely? ऑफकोर्स ती रे. Then CM is not taking any action. अरे Why he म्हणजे is हांव तुका तेच incompatible? म्हणटा, हे कारापूरचे लोक कित्याक बसल्या? ते मूर्ख म्हणून बसल्या. तांगेली मागणी कितें? आमची जागा आमकां परत दी. ज्या पद्दतीन थंयसर कन्स्ट्रक्शन सुद्दां सुरू केलें, थंय हायवे तयार केले भितर तांच्यांनी. सो कितें हो सीएम असक्षम आसा काय हाजे पर्सनल कितें इंटरेस्ट आहा भितर प्रॉपर्टीन? पर्सनल इंटरेस्ट आसूं शकता आनी असक्षमूय आसा. पर्सनल इंटरेस्ट कित्याक? आतां तूं बिंग द हेड ऑफ द स्टेट, विश्वजीत राणे पेड्यार करता मरे, ताणें थंयसर प्रोजेक्ट सुरू केला मरे, तो भितर इनवॉल्व आसा मरे. तुका कापासात ना ताका काडून उडोवपाक? विश्वजीत राणे म्हणजे कोण त्यो? मुख्यमंत्र्या कडेन कितलोच तरी पावर आसा. काडून उडय मरे ताका. ताका मंत्री म्हणून तुज्या हातूंत काडून उडय. तुजी संख्या भरपूर आहा, तुजे कडेन आमदार हांगाच्यान थंय येल्ले सुद्दां खूब आसा. काड आनी उडय ताका. आनी तूं जेन्ना हें एक्शन घेना पळय, तूं दाखोवन दिता की म्हगेले हात अशे बांदल्या म्हणून, दॅट मिन्स यू आर असक्षम, इनकॉम्पिटंट. हें दाखोवन दिलें ताणें. सीएम मुद्दाम जावन ताका काडून उडयना की अशें प्रोटेस्टर्स बसला नांव घाण करता तेजे जाल्यार करुनी म्हणून अशें सोडून दिला ताका? अशें जर सीएम जर चिंतता जाल्यार ताज्या बुद्धी म्हणजे ताजी जी विवेकशील हें आसा पळय तकली तातूंत तो वावुरता काय ना तें म्हाका खबर ना. पण एक गजाल मात सांगता, टायम एंड अगेन वी हॅव बीन सेईंग की गोवा वाटे कशा पद्दतीन एक म्हळ्यार ते कारापूर सरवण गांवचे लोक आपल्या जमनी खातीर झगडटा. सेम टायम एनवायरमेंटल रिलेटेड इश्यूज थंयसर तयार जावपाचे आसा. हांवें तर लास्ट टायमूय म्हणिल्लें कितें म्हणून की बाबा ते दोंगरार ज्या पद्दतीन ते आतां कन्स्ट्रक्शन सुरू जाल्लें आसा 5.5 लाख स्क्वेअर मिटर जमनी, तातूंत कितें करपाक जाय आशिल्लें? तांच्यांनी ज्या पद्दतीन झाडांची कत्तल केल्या, जें उदक थंय मोठ्या प्रमाणान पावस पडल्या नंतर साठून तो दोंगर दवरतालो, झरे व्हांवताले, त्या झऱ्यांच्यान तळयो बऱ्यो उरिल्ल्यो, तें उदक पिवंक मेळटालें. थंयसर झाडां जीं आशिल्लीं तीं वखदी झाडां आशिल्लीं. ताज्या नंतर तें उदक शेतांक वापरलें गेलें वतालें. वांयगण जेन्ना लायता पळय तेन्ना हें उदक वापरताले. सेम टायम थंयसर देवाची हें आसा, टेम्पल, ते घुमट्यो बिमट्यो आसा देवा धर्माच्यो, ते देवा धर्माचेरूय सगळें हें केलें. ओवरऑल पळोवंक वचत न्हय जाल्यार हिंदू धर्म कोणाक मानता? हिंदू धर्मान झाडांक आमी देव मानता, फातरांक आमी देव मानता, जाग्यांक आमी देव मानले. आनी ही देवस्की तुमी सगळी काबार करूंक उठले आनी मागीर तूं सांगतलो हें हिंदूंचें सरकार म्हणून? कशें जातलें? जावं शकता? आं दी मरे तांगेले जागा, ते देव धर्म वांटोवपाक राविल्ले आसा. मागीर हांगेलें कशें जालां परत एकदां सांगता. हे मरे तुगेलो मुख्यमंत्री आनी राणो हे दोगूय मरे सामके गट आसा भितरल्यान. पण ते करता कितें खबर आहा? हांव तुका मारिल्ल्या भशेन करता, तूं रडलेल्या भशेन कर. हें लोकांक सोंगां दाखोव नाका. कितें आसा तो इश्यू रिजॉल्व कर. 128 दीस जाले. 128 मरे बाब, 127 सॉरी, 127 डेज जाले. 127. हांव तें पिक्चराचें नांव लॉंगस्ट यार्ड म्हणून, हें लॉंगस्ट डे. इतल्या दिसां खातीर गोंयान कोणूच बसूं ना आंदोलन करपाक.
आणि ती गरीब महिला जाणटी बाबडी बायलां आपले घर दार सोडून तुजे कडेन मागणी करपाक बशिल्ले आसा की आमचो जागो आमकां दी म्हणून. कितें मागता ते? तुजे कडेन पयशे मागले तांच्यांनी, तुजे कडेन जेवण खाण मागले तांच्यांनी, ते उपाशी पोटार रावन आंदोलन करपाक लागल्या. ST समाजाचे लोक आसा आनी बाकीचे समाजाचे लोक आसा, पण एकूच मागणी परत परत हांव सांगता सगळे समज गोंयकार परत परत रिपीट करीत आसा, बाबा तुका जाय जाल्यार पांया पडटा हांगाच्यान. आमची एक्चुली आमी आमच्या खातीर कांय मागिना, आमी मागता गोंयच्या लोकां खातीर, ह्या गोंया खातीर हो गोवा सांबाळून दवरच्या खातीर मागता आमी. प्लीज तांगेली जागा तांकां दी. आनी जे एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन ज्या पद्दतीन जाल्लेलें आसा तें डिस्ट्रक्शन चड जावच्या परस आतां स्टॉप करीत जाल्यार तें कमी जातलें. परत ती जमीन आसा ती परत तशी आशिल्ली तशी परत आमच्यान करूं येता. फक्त तांगेलो हक्क जो तांच्यांनी मागिल्लो आसा तो तांकां परत मेळचो, हीच शेवटची आनी पयली पासून आनी शेवटची हीच मागणी. धन्यवाद. Thank you so much, Tanuj. Hello everyone. So we have Rama Kankonkar with me. Rama, आयज 9वो दीस आनी आयज प्रोटेस्ट एंडूय जाल्लो आसा. तुमचे 10 डिमांड आसलेले, सो ते 10 डिमांडा बद्दल इन शॉर्ट मातसो तूं सांगूंक शकता आनी ते फुलफील जाले तितूंतले कितके, आनी जायना जाल्यार तुमचे कोर्स ऑफ एक्शन फुडें कितें आसतलें मागीर? सो हांव 10 डिमांड घेवन बशिल्लो हांगासर. 8 डिमांड आशिल्ले, एक्चुअल 8 डिमांड आहा ते. आनी मागीर 2 डिमांड आहा ते पॉलिटिकल पार्टींची अकाउंटेबिलिटी आनी ओपोजिशन पॉलिटिकल पार्टीक आसा. सो एक म्हणटा ते आमचे रिजनल प्लॅन, नवीन रिजनल प्लॅन जो आहा पळय 2021 स्टार्ट करपाक जाय. पयलींची जी परमिशन आहा पळय ती होल्डार दवरपाक जाय. ती तर दवरली जाल्यार लोडा प्रोजेक्ट आहा पळय तो कंप्लिटली स्क्रॅप करपाक जाय. सो हो जालो फर्स्ट डिमांड. सेकेंड आमचो म्हादयेचें म्हणल्यार आमी ज्या पर्यंत म्हादयेचो इश्यू रिजॉल्व जायना ती आमी जे कर्नाटकाक बिझनेस दिता ते बिझनेसी स्टॉप करपाक जाय. तिसरो म्हणटा ते आमी मिनिमम वेजीस जे केल्ले आसा. मिनिमम वेजीस कॅनॉट बी इन्फ्लेशन जे वाडटा तेजे प्रमाणे मिनिमम वेजीसूय वाडपाक जाय आनी एवरी इयर ती वाडपाक जाय. आनी यू हॅव टू हॅव अ कॅप ऑफ इन्क्रीज इन इलेक्ट्रिसिटी ऑर एनी बेजीक निड्स एम्युनिटीज आसता पळय ते इन्क्रीज करता जाल्यार तुका मिनिमम कॅप आसपाक जाय एवरी इयर. सो मिनिमम वेजीसाचो you have to have a cap for every basic amenity. So you cannot just rise up inflation वाडपाक शकना की मिनिमम वेजीस चिंतना आसतना. मागीर रेग्युलरायजेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईज 1 वर्स जाल्या उपरांत तांकां कंप्लीट रेग्युलरायज करपाक जाय, हे होय डिमांड आसा. 50% रिप्रेझेंटेशन ऑफ विमन्स इन दी गोवा असेंब्ली. ओके, 50% रिप्रेझेंटेशन आसपाक जाय. आतां रिजर्वेशन जायना सुद्दां जाल्यार रिप्रेझेंटेशन तरी दिवपाक शकता, टिकेटी दिवपाक शकता बायलां खातीर. आनी देन दे कॅन रिप्रेझेंट, दे कॅन बी अ पार्ट ऑफ द पॉलिसी मेकींग बिकॉज वी हॅव 51% विमन्स इन गोवा. ताच्या नंतर आमी ट्रायबल सब प्लॅन जो आहा 3,200 कोटी म्हणल्यार 10.23% ऑफ द टोटल बजेटरी प्रोविजन हे 10.23% आसा. तर 10.23% 30,000 कोटींतले 3,200 कोटी जातात ते रिलीज करा, ते एलोकेशन करून रिलीज करा हांकां ST कम्युनिटीक. आनी तांचे ट्रायबल सब प्लॅन मागीर नोटिफिकेशन द ट्रायबल एरियाज, देन रिजर्वेशन जो विशय आतां चालू आसा, इट इज नॉट कम्प्लिटेड येट. मागीर नोटिफिकेशन ऑफ द ट्रायबल एरियाज, हे सगळे जे आहा पळय ते इश्यूज रिजॉल्व जावपाक जाय ट्रायबलां खातीर. ताजे नंतर इलेक्ट्रोल रिफॉर्म्स एंड डेमोक्रेटीक रिफॉर्म्स, दॅट इज बॅन EVM एंड एंटी डिफेक्शन लॉ आहा पळय तो इतलो स्ट्रॉंग करप की एकदां तुवें आतां एंटी डिफेक्शन लॉ आसात पूण कितें जाता, एकदां तूं निवडून आयलो एका पॉलिटिकल पार्टीचेर, ताका दुसरे पार्टीन जॉयन जावपाक जाल्यार यू हॅव टू रिजायन, you have to contest on another political party and then join the other political party. You cannot just make up a group and join. So it will be very strong enough. Okay, so एक सांगितलं आसा educational reforms सांगितलं आसा. and then we have also these are all major demands which we have put up, and if this all department heads is not able to fulfill these demands within or have a blueprint of this demand within 10 days, then the respective ministers should resign. That is the 9th demand. And if all these things doesn't happen, even they did not resign, then 67% of the opposition should come united and have a common minimum program for upcoming election to have a stable government, keeping your aspirations or keeping your ambitions of
becoming a chief minister or becoming a minister or becoming a MLA should be not greater than cause of Goa of uniting. So 67% should unite, and I'm happy that 3 political parties already have come together. Plus the other Congress, Aam Aadmi Party, and Goa Forward have come together. RG leaders, their village level leaders have come. त्यांचे लोक आयिल्ले पण was expecting even the party presidents to come and give us support. But even in future we are expecting it. So एक गजाल 10th डिमांड हा पळय तो फुलफील जालो असो म्हाका दिसता आयज की ऑपोजिशन was brought united by the people. So आमी गोंयच्या राखणदार जे फ्रंट आसा इट्स अ पॉलिटिकल फ्रंट for a political change. It is not a registered party, but it is a political front to drive a political awareness across Goa. So this is the first thing. This is the second thing. We have recognized the good people who are recognition program, the Rakhanda Awards, and this is the second thing which we have taken, like uniting the opposition. So unite Zallo asa, and I'm happy, and that is the reason why everyone requested that you do not sit because your health is getting deteriorated, and ह्या सिच्युएशनाचेर जंय जहारी आसा आनी सरकाराक पडोन वचना, आनी हियर ऑल्सो दे आर रायट नाव बिल्डिंग अप दी स्ट्रक्चर्स एंड दे हॅव रिक्वेस्टेड दॅट वी विल मूव आउट. प्लीज मूव सो आउट. दिस विल नॉट कंटिन्यू फ्रॉम टुमॉरो. नो, दिस इज नॉट गोइंग टू बी हियर, बट आमी हांगासर 12 तारखेक परत कॉल दिल्लो आसा युथाक. सो दे वॉन्ट मी माय एनर्जी टू बी, म्हळ्यार हांव फुडें इव्हेंट्स नाल्यार सॉरी आमचे प्रोटेस्ट आहा पळय ते वाडोवपाचे. वी विल ऑल्सो रेज अप अ कॉल फॉर ऑल ओवर गोवा for the Loda project one day, a common call with the opposition and everything to stop the Loda project. So हे आमचे काही डिमांड्स त्यांच्या हे केले आहा. I have also respected the senior citizens and the women who came. They requested me to not to continue with this because tomorrow if something happens to me and I am being taken to GMC, then possibly there will be a high chances that they can do anything. So they are also scared about it. So I have respected their words and I have said the protest doesn't stop here, but only staying at the night time without any facilities becoming difficult. Consider even prior attacks also happened on you. Yeah. So even there are requests which is coming from me that the attackers are also outside. So please take care of yourself. We need you, and then I also have respected the senior citizens. This Hema and all other activists also have. And I've seen couple of videos where we noticed that the मामलतदार didn't give you permission for protest. आणि जे शेड तुवें घातलेली ती सुद्धा काढून गेली. एक तर सरकार शेड दिना, पण जेन्ना आमी मॅनेज करता ती सुद्धा काढून व्हरता. हे कितके पर्यंत सारकें? कशें आहा, they have done so much of atrocity in last 8 days की हांवें म्हाजे स्वताच्या आमच्या पयशांनी लोकां कडल्यान जे डोनेशन्स हे केल्ले त्या पयशांनी ती स्टेज घातलेली. 2 दीस रावलो हांव. म्हाका परमिशन दिवचो रावलो, परमिशन दिता काय म्हणून. when I was sleeping in the rain for 2 days, they were not even concerned, and I have every right to protect my health and protect myself. And when it was raining, so I thought about putting up the shelter, because unless and until they do not convey any no communication was happening from municipality. But what has happened is Mamledar comes with around 40 cops, 2 buses he have come with the cops, and 25 laborers, and he completely demolished my shelter. So I have also gone and applied to human rights. But human rights is playing like it's playing with it's playing with every one of us, because we have gone as a human rights. My wife have gone to human rights. Even other tribal community have gone to the human rights. They have given the hearing for 24th, which by the time either I will be died over here, or by the time I will be not able to speak out, by the time the protest will get over. So 24th is the hearing. So I think so that even. बट हे अशें तुमकां कितें करपाक जाय गोंया खातीर जाल्यार तुमकां परमिशन घेवंक जाय, आनी हांकां हांगासर खंयसर मॉब एकठांय करपाक जाय जाल्यार ते इमिडिएटली एकठांय जाता आनी तांकां परमिशनूय मेळटा आनी तांकां प्रोटेक्शनूय मेळटा. तांकां पावर आसा. आतां पळय हो माटो घातलेलो आसा पळय, म्हाका सांगिल्लें 1 ते 15 तारखे पर्यंत अवेलेबल आहा. ताका लागून हांवें एप्लिकेशन घातलेलें. आतां मागीर तेजे नंतर ते म्हणटा एप्लिकेशन आयली. मागीर तर एप्लिकेशन आयलें, म्हाजो रायट म्हाका दिया न्ही रे. 15 तारखेक आतां पूण आझाद मैदान हो प्रोटेस्टा खातीर आसता न्हू, हांगासर इव्हेंट करपा खातीर. आतां सद्या इव्हेंट केल्ले आहा तेंच्यांनी. 15 ऑगस्ट हांगाचे परेड ग्रावंडाचेर जातालो. आमी ल्हान भुरगेपणान पयला परेड ग्रावंडाचेर 15 ऑगस्टाचें सेलिब्रेशन जातालें. पूण आयज 15 ऑगस्ट हांगासर हाडचो पडलो तेंकां. कित्याक आमकां तांकां नाका की गोंयान जंतर मंतरार जाला पळय ती गजाल हांगासर जावची. आनी हांगासर हांवें तीच लागून सगळ्या लोकांक एकठांय हाडपाक लागून हें आमी स्टार्ट केल्लें.
सो तांकां खबर आसा की स्टेज घालूंक दिल्ली आनी थंय बसलेले लोक येत रावतले आसात. सो भिवपाची गरज ना म्हणपी मनीस स्वता भियल्लो आसा लोकांक एकत्रीत येवपाक दिना, लोकांक डिवायडेड दवरता. आनी आयज एक फर्स्ट स्टेप जो केल्लो आहा लोकांक ओपोजिशन पॉलिटिकल पार्टीज एकठांय हाडपा लागून प्रयत्न केलो आनी आय थिंक सो इट इज अचीव. बट वन थिंग इज हांगासर तुमी विचार करात, तांच्यांनी सांगिल्लें 15 तारखेचें हें काम चालू तर आसा जाल्यार फुडलो आनी कोणाक परमिशन मेळोंक जायना जाल्यार उठा ऑर्गनायझेशनान कसो 13 तारखेक प्रोग्राम करता, हो माटो घातलेलो आसतना. म्हणल्यार ह्या माटवान जो सरकाराचो पयसो आहा तो तुमी प्रायवेट युटिलायझेशन करपाक जाता जाल्यार काय तुमकां ऑलरेडी उठान ऑब्जेक्शन हाडपाक जाय आशिल्लें हें. तांची मिटींग तर तुमी अप्रूव केला जाल्यार दुसरो माटो कित्याक लागून हांगासर चलता. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आझाद मैदानाचेर अशे इव्हेंट्स करता हो कितें इव्हेंटाचो सरकार जाला असो? नो पळय कशें आहा सद्या आमी म्हणटाले पळय स्लोगन जब जब सरकार धरता है पुलिस को आगे करता है. आतां एक स्लोगन चेंज जालो ह्या दिसाच्यान आयच्यान, जब जब सरकार धरता है इव्हेंट को आगे करता है. म्हळ्यार आमी खंय प्रोटेस्ट केले कारण तो आपलो इव्हेंट हाडून घालता आनी डायवर्ट करपाचे प्रयत्न करता. जितल्यो प्रॉपर्टी आहा पळय ती ज्यो प्रोटेस्ट एरिया आहा पळय दीस इज अ प्रोटेस्ट नोटिफायड एरिया फॉर प्रोटेस्टिंग. सो इफ दीस एरिया वी कॅनॉट प्रोटेस्ट दे शूड बी प्रोटेस्ट. दीस इज नॉट अ फर्स्ट टायम. इनफ इज इनफ अशें तेंच्यांनी हांगासर डिनाय केल्लें, मागीर एक्झिबिशन हाडून घातलें. ताच्या नंतर मागीर आमी 18 जुनाक आमी हांगासर आझाद मैदानाचेर येताले. 18 जुनाक आमच्या बायलांक कारापूरच्या बायलांक अरेस्ट करून डिटेन करून पुलीस स्टेशनान येयले. 18 ते जून. डिटेन्शन बेसिस ते म्हणटा तुमच्याकडे परमिशन नसलेले आणि फ्रॉम Why should- वेन डीड परमिशन बिकेम अ No, नेसेसिटी but why फॉर should I take प्रोटेस्ट? permission to come to Azad Maidan? तेच म्हणटा हांव आतां प्रोटेस्ट करपा खातीर असो खंयसर रूल आसा की तुका परमिशन जायत No, you don't आणि require- बाय डिफॉल्ट गव्हर्नमेंट नोत म्हणटले. No, why do you require permissions on the notified area for the protest? This is the notified area. In Panjim, you have every right. Then can we say this is proper dictatorship? This sorry about dictators. We have seen British, we have seen other Portuguese, but we are seeing right now the worst governments. म्हणल्यार म्हाका जाल्यार दिसता की हो अशें आमचे जाणटे आमचे बापूय सुद्दां आनी आजे जे आहा पळय ते सुद्दां आयज हांगासर सिनियर सिटीजन आयिल्ले आसले. ते सांगता बाबा पोर्तुगीज जे करताले पळय तेज्यान खूब म्हणपाक हे 1000 वाटेनी चड त्रास करता लोक. कोण उलयले ताका मारून उडोवप, अटॅक करप, ताका तेजे फाटल्यान गुंडा रावप, मागीर प्रोटेस्ट करपाक गेलो जाल्यार प्रोटेस्टाची परमिशनां डिनाय करप, मागीर आमी हांगासर बसले जाल्यार टॉर्चर करप, टॉयलेट बंद करप. ही बारीक बारीक गजाली ज्यो आहा पळय टॉयलेटी बंद दवरप, लायटी बंद करप. ओके सो आनी हांगासर सगळें वावता, सगळें वयर मेमोरियल म्हणटा ते आमी. वी आर स्पेंडिंग सो मच, हे सगळें पावस पडत सगळो फूल भरता हो. So सरकार इतको बिझी आहा की त्यांच्यानी एक प्रोटेस्ट सायकाची लिकेज स्टॉप करू No, शकना. they पेपर लीक पयस do उरले. not want to repair this. हां. ना पेपर लिकेज सोडून दी, हो हांगा लिकेज करपाक हे करपाक शकना ना. तेंचे सगळें लीक जाता. प्रॉब्लेम तेंचे आतां सरकार पेपर लीक जाता, हो मेमोरियल लीक जाता, तेंचो घर सरकारूय लीक जाता सद्या प्रेझेंटली. त्यांचे भुरगी लीक जाले भायर पॉलिटिकल पार्टीन येवपा लागले. भुरगीं भायर लीक जालेली आहा आनी भुरग्यांक आतां ते खंय आतां जेन्झी करता म्हणून सांगता. हे परिवारवाद काबार जावचे ना. न प- तेजे बायल तेजी भुरगी तेंका- सगळे अशे भायर तेंच्यांनी काडटले. तेंच्यांनी आतां जेन्झी म्हणल्यार तेंची भुरगीं म्हणून समजला ते. सीएमान आपल्या काडला, सगळे मिनिस्टर आपल्या आतां भुरग्यांक भायर काडटा आनी ती जेन्झी म्हणून सांगतात. ते केन्ना कम्फर्ट झोनांतल्यान भायर सरला आनी केन्ना विशयाक केन्ना उलयला, रियल विशय उलयला ते हांगा नीट तुमकां exam- युवा मोर्चानी यांचो समर्थन गावलो, कोण ते खंय महिला आहा ते- मोर्चांचो. ना ते खंय ना आहा ते असता न्हू सगळे नॅशनल ना, इशू. म्हाका प्लीज मेळ्ळे जाल्यार मागीर आमकां सांगचें तुमी खंय येवंक ना आहा. ते हांगा. हांगा ते पावूंक ना म्हणून सांगतात. पयर हांगा येयल्ले ते ना रातचे. पयलीं ते ते सेलिब्रेट 10:30 11 रोकडे पावतात ते ना. केन्ना या पळय. तो पयलीं भायर सरोन रावता ते. हां. तो इव्हेंट आहा पळय ते इट इज एन इव्हेंट मॅनेजमेंट. हांगा सेलिब्रेशन आशिल्लें पळय यांचे धर्मेंद्र प्रधानान रिजायन केलें म्हणून हांगा सेलिब्रेशन आशिल्लें. ते पयलींच तयारी करून ते गेटी कडेन लिपताले ते तांकां पयलें हांवें. ते गेटी कडेन लिपताले वचय हांगासर भायर. म्हणजे तांकां सांगता तेन्ना ते भायर सरता. बायलां आहा पळय ती ते आतां म्हाका एक सांग, बायलांनी मोर्चा काडलेलो हांगासर सगळ्या कडेन. कितें मोर्चा काडलेलो, रिजर्वेशन दिया म्हणून. हांवें तांकां अथंय गट धरली, अथंय धरली तांकां आनी तांकां विचारलें रिप्रेझेंटेशन आनी रिजर्वेशन म्हणल्यार कितें, काय नको म्हणपालो. म्हाजो व्हिडिओ व्हायरल ना जालो. खबर. मागीर म्हणपाक लागलो, हांवें विचारलें तांकां बाबा तुम चीफ मिनिस्टर कोण काय म्हणून, तेंय खबर ना. मागीर म्हणलें हांगासर आयला जी आहा पळय तुमकां कितें मेळटलें काय म्हणून. वो काँग्रेस पार्टी नहीं देना चाहते. हांवें म्हणलें रिप्रेझेंटेशन क्या है, रिजर्वेशन क्या है, काय नाका. 500 रुपया डिलिमिटेशन खबर नासलें तांकां. डिलिमिटेशन खबर जाल्यार काय ना. सो हांगा बायलांक 500 रुपया दिवप, हाडप, तांकां ताळयो मारून घेवप आनी मागीर परत घरा कडेन व्हरप. तुमी एम्पावरमेंट करिना, तुमी बायलांक जी आहा पळय पिशी करून तांकां हांगासर हाडून बसयता, 500 रुपयांक हाडून लावन बसयता. सो हें एम्पावरमेंट म्हणना. आयज जे आहा पळय ते एक्चुअली पळोवपाक लागल्यार महिला येवपाक जाय आशिल्ल्यो. तुमी सगळीं जाणां मुखार सरताले पळय. टुडे आय एम आस्किंग फॉर 50% रिप्रेझेंटेशन इन द गोवा असेंब्ली.
they have 51% of the population in Goa. If they have 51%, if the women is 51% in Goa, why cannot they represent? Why this topic came into, and it is touching my heart, because I'll tell you one thing. Goa has become #1 state in terms of rape. So that means who failed? होम Our मिनिस्टर. home minister failed. Our home minister is a male. Male dominations has been happening from such a long time. The only female who became the chief minister of Goa was Shashikala Tai. And that too, she was having a background of Bhausaheb Bandurkar. ताका लागून ताका जावपाक मेळ्ळें. पूण आताच्या नंतर we didn't even cross 10% of representation till today in the Goa Assembly. That is 4 seats, not more than 4 seats. So म्हाका दिसता की जर तर 51% तर बायलां आसा जाल्यार 51% 50% सुद्दां रिप्रेझेंटेशन बायलांचें कित्याक लागून ना? You mean to say they are incapable? I feel that the way the assembly is been happening in the Goa Assembly आतां जाता थंय पोयमी तियात्र चल्ला आनी कितें डिसिप्लीन ना. बुरशें उलोवप चालू आहा थंयसर. सो बायलां येयल्या उपरांत मातशी तरी डिसिप्लीन येतली आनी बायलां येयल्या उपरांत सिन्सिरिटी म्हळ्यार जे आमी एक्सपेक्टेशन करता कित्याक घर चलोवपाक शकता बायलां आयज बिझनेस चलोवपाक शकता जाल्यार वाय नॉट पॉलिटिक्स? त्यांच्या पार्टी पॉलिटिक्सान तेंच्यांनी बायलांचो महिलांचो आरक्षणाचें उलयता तेंच्यांनी. तेंच्या पार्टीन कितके आसा बायलां? त्यांची बायलां बायलां गो बायलां ते सुद्दां काँग्रेसीचे, तांचे बीजेपीचे न्हू ते. ना बीजेपीचे म्हणटा हांव ते उडी मारलेले बेबे सगळे ते. ना ते तेंका आतां काँग्रेसीची थंय गेल्ले आहा थंय आनी तेंची बायलां बीजेपीची स्वताची बायलां खंयची तांकां त्यांची स्वताची बायलां म्हाका खबर ना. आतां सीएमाची बायलां इंट्रोड्यूस जातले. हय आतां बायलू येता आनी चेडूं येता. आतां सगळीं बसपाची सगळे कॉन्स्टिट्युन्सीन हें आतां रिजर्वेशन म्हणलां पळय रिप्रेझेंटेशन म्हणल्यार तेंची भुरग्यांक रिप्रेझेंटेशन म्हणना आमी फॅमिली राज म्हणना. आमी म्हणटा एक सामान्य मनीस जो आहा पळय हू इज हॅविंग अ डिफरंट बॅकग्रावंड लायक फॉर एग्जाम्पल अ टीचर or a doctor or a farmer, okay, or who have सरकार experience म्हणटा in अंतिम श्रेणीच्या मनशाक सुद्धा हे मेळपाक जाय, लायक ऑपॉर्च्युनिटी मेळपाक जाय. दे टॉक अबाउट द लास्ट मनीस जो आसा पळय सामको एसटी समाज आसूं नी गरीब लास्ट मनीस मनीस कोण? त्या श्रेणीच्या मनशाक सुद्धा मेळपाक जाय म्हणटा. तो लास्ट मनीस कोण? हे हिपोक्रेसी तेंच्यांनी म्हणटा. हांव तेच विचारूंक सोदता लास्ट मनीस म्हणटा तो डिफायन करा लास्ट मनीस म्हणून कोण तो. जाल्यार हांव लायनीक रावता खंय तो एसटी कम्युनिटी आता तुवें एसटी समाजाचोच मनीस. आता तूं म्हाका एक सांग, आमच्या गोंयांत एसटी पोर्टफोलिओ सध्या हँडल कोण करता? आयज तवडकराक दिल्लो आहा पयलीं चीफ मिनिस्टर. तो येवन एकदा तरी मेळोन ना गेलो? तो मेळोंक ना. ते सद्या आतां मिटींग करता पळय ते फुडल्यो टिकेटीक लागून मिटिंगा चालू आहा. बीजेपीनूच ह्यो मिटिंग्यो अरेंज केला लोकांक पिशे. गोंय भर खंय पळयता थंय एसटी समाजूच बसलेले आसा भायर आनी हो तावडकर एक दीस सुद्धा वचोंक ना कोण तांकां येयला मेळपाक. म्हाका सांग पळया. बीजेपीची वेगळी गोष्ट, पूण एसटी समाजाचो लिडर आनी मनीस म्हणून तरी येवंक जाय. एसटी समाजाचे लिडर खंय येता ते सांगा. इलेक्शनाक बसपाक मुखार सरता, न्हवरे जावन मुखार सरता. वाय आर दे नॉट विजिटींग कारापूर एकटो सुद्दां पावना मरे. हांव हांगासर बशिल्लो आहा. तुमी एका सायडीन आयज टुडे इज वर्ल्ड ट्रायबल डे. ऑन वर्ल्ड ट्रायबल डे ट्रॅव्हलिंग विमन्स आर सिटिंग इन द रेन. आय एम सिटिंग इन द रेन demanding for justice. I am been denied my right. आणि तुम्ही म्हणता की वर्ल्ड ट्रायबल डे सेलिब्रेट इन द गव्हर्मेंट. अरे बाबा तुमकां वर्ल्ड ट्रायबल डे तर तुमकां जस्टीस दिवपाक जाय जाल्यार यू शूड हॅव कम हियर अँड गिव देम द रायट. टुडे नॉन ऑफ द इश्यूज इज बीन रिझॉल्व. सो म्हाका जाल्यार दिसता की हें राजकारण जें आहा पळय जें समाजाक मुखार करून दिशाभूल करनाका. I will speak about the real issues. I will speak about the education in the tribal. I will speak about the infrastructure, roads, availability of the tribals. I will speak about the notification of the tribal area to protect their culture. I will speak about the 10.23% of the provision. Do you ever found any of these leaders speaking about this issue? No. There is no tribal advisory councils also in Goa. So म्हाका दिसता की हे फक्त दिशाभूल घालून हे पयशे कितले मोडले आसतले हो तुका हॉल गोंय बांदता ते. पूण लिकेज स्टॉप करपा खातीर तेंच्या कडेन पयशे ना ते कळ्ळें. तितके व्हडले शेड मारले म्हणटा हांव. एक आतां पळय फ्रिडम फायटर्स आनी ते ना फ्रिडम फायटरांचे तांकां खंय पडलेले आसा. तेंचे मेमोरियल आसा न्हू. तांचे पळय केन्नाय कोसळोंक शकता. देअर फॅमिली नेवर फॉट फॉर दीस फ्रिडम. आरएसएसान भरपूर स्ट्रगल केला खंय न्हू फ्रिडम फायटान. आरएसएसान आमकां खबर आहा फ्लॅग केन्ना लायलो ते इंडियेचो. काडीत जाल्यार सगळ्यो गजाली काडपाक जाता. आमकां खबर आसा कितले कोणाक सॉरी मागची पडली ती. आनी आयज आमी सॉरी मागना. आमी हांगासरच बसता आमचो 31 तुमचे कितें आसतले कोर्स ऑफ एक्शन? सॉरी 31 ऑफ दिस मंथ तुम्ही चलो संसद म्हणून एक मुवमेंट केला स्टार्ट विधानसभेच्या भायर वचपाचें. वी विल बिफोर दॅट 12th इज दीस तेन्ना फूल अपडेट येतलो. 12 तारखेक आमी मिटींग आपयली आहा युथान. ते फुडें
थँक्यू सो मच रामा फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम. सो या आशिल्लें आयज 9th ऑगस्ट आणि प्रोटेस्ट संपलो. सगळे भायर सरले लोक, ऑलमोस्ट सगळो क्राऊड डिस्पर्स जाल्ले आहा. एक 10-15 जाण उरला आणि हांगासर आतां एक इव्हेंटाची तयारी पळोवंक शकता तुमी. येदे व्हडले 15th ऑगस्टाक हेंच्यांनी माटो घातला, पूण घातलेलो माटो तांच्या दोळ्यान पळोवंक जावंक ना तांकां. ते इमिडिएटली येवन काडून व्हेले. सो आय एम सेईंग कोणूय आसूं न्ही, आय एम लिस्ट बॉदर्ड तो मनीस कोण बल्ला, आपले खंयच्या उद्देशाक घेवन बल्ला. इन अ डेमोक्रेटीक नेशन आझाद मैदानान परमिशन कसली गरज लागता आणि तुम्ही केन्ना दितले, तुम्ही परमिशन दितले? बिईंग अ रुलींग पार्टी, विल यू गिव अ परमिशन टू सिट अगेन्स्ट अँड डू प्रोटेस्ट अगेन्स्ट युअर पार्टी? इट इज ऑब्वियस दॅट यू गायज आर गोइंग टू डिनाय इट. सो हो कायदो येयलो केन्ना? आय तो कम्प्लिटली वॉट यू कॉल दॅट, आय एम अगेन्स्ट दीस पर्टिक्युलर लॉ, लायक की तुका प्रोटेस्ट करपाक परमिशन ना. परमिशन नाका, इंटिमेट केल्यार पुरो जालें पुलिसाक की आपूण हांगा बसपाचो आसा म्हणून. सो दीस वन पार्ट आय डिडंट लायक. आणि घातलेले प्रोटेस्टर्सांचे तुम्ही वयले हे सगळे काडून व्हरता, दॅट इज इवन मोर ब्रुटल. सो आय होप थिंग्स चेंज अँड यू ऑल एड्रेस लायक आयका लोकांचे, म्हणजे आयका तरी एटलिस्ट वचून बसा तेंच्या कडेन, उलया कितें जाता. इफ इट इज समथींग वीच यू कॅन सॉल्व इट. इफ यू कॅनॉट सॉल्व इट, टेल इट वाय यू कॅनॉट सॉल्व इट. But you guys are not even ready to address it. That is even more heartbreaking. Let's see when things fall in place. And as they said, on 12th they'll be having one more meeting. We'll come on 12th. I hope you guys enjoyed this particular vlog. I will see you all in some another video. Until then, you guys take care. Bye bye. Om Namah Shivaya.